देशाचं आणि राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी निर्माण झालं, ज्यांच्या संकल्पनेमधून निर्माण झाले असे असंख्य अधिकारी आहेत, पण प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल आणि वंदन करावं लागेल या 26 नोव्हेंबरमधील लढलेल्या एका योद्ध्याच्या प्रती. ते योद्ध्याचं नाव आहे IPS सदानंदजी दाते साहेब. आजच्या या फोर्स वनचे सर्वोच्च प्रमुख सन्माननीय कृष्ण प्रकाश साहेब, SP सन्माननीय गजाननजी राजमाने साहेब, ॲडिशनल SP सन्माननीय नवले साहेब, आजच्या व्याख्यानाला खास आवर्जून उपस्थित असलेले आमच्या सोलापूरला ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले आणि ज्यांचं नाव एक प्रामाणिक अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी, तत्वाधिष्ठित अधिकारी असं घेतलं जातं, ते सन्माननीय IPS विरेशजी प्रभू साहेब. असंच कर्तव्यदक्ष तत्वाधिष्ठित जगणारं दुसरं व्यक्तिमत्व माझे सिनियर सन्माननीय DCP डॉक्टर मोहन दहिकर, आम्ही त्यांना भाऊ असं म्हणत असतो. इथं खास आमच्या सोलापूरला कलेक्टर असलेले आणि सध्या आयुष्मान भारत सह आरोग्याची धुरा वाहणारे, जमिनीशी जुळलेले आमच्या नागपूरचे IAS अधिकारी सन्माननीय मिलिंदजी शंभरकर साहेब, आयुष्मान भारतची नुकतीच धुरा आदरणीय देवेंद्रजींनी ज्यांच्या खांद्यावरती दिली आणि खास ही पोस्ट तयार केली, एक कर्तव्यदक्ष आणि इमानदार अधिकारी माझे धाकले बंधू ओमप्रकाश शेटे. त्याचबरोबर या 26 नोव्हेंबरमध्ये लढलेले 2 योद्धे या व्याख्यानाचं प्रमुख आकर्षण आहे. एका योद्ध्याशी तर मी खूप जुळलेलो आहे, ज्याला आम्ही भाऊ असं म्हणत असतो, अरुण जाधव उर्फ आमचा भाऊ. माजलगाववरनं खास आलेले डॉक्टर राजे भोसले आणि अनेक शिवभक्त बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय खूप व्यापक आहे, एका व्याख्यानाचा नाही आहे, अनेक व्याख्यान मला ठेवावे लागतील. इथं आल्याबरोबर मला एका योद्ध्याचा परिचय झाला. तो योद्धा माझ्या जिल्ह्यातला आणि 26 नोव्हेंबरमध्ये ही लढाई लढलेला. सकाळी पोलीस अधिकारी विजय यादव साहेबांनी परिचय करून दिला, ते म्हणजे सहदेव डोईफोडे. या सगळ्यामध्ये 2 योद्धे असे आहेत की ज्यांनी 26 नोव्हेंबर लढलंय, ते साक्षीदार आहेत. आणि इकडं आता मी पुष्पांजली वाहत असताना त्या 18 वीरांच्या फोटोवरती एक कटाक्ष टाकला आणि मी गतकाळामध्ये हरवलो. सर्वप्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो हेमंतजी करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, संदीप उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंग, शशांक शिंदे, राहुल शिंदे, जयवंत पाटील, योगेश पाटील, बळवंत भोसले, बापूसाहेब दुर्गुडे, प्रकाश मोरे, विजय खांडेकर, अरुण चित्ते, अंबादास पवार,
तुकाराम ओंबळे, मुकेशजी जाधव आणि मुरलीधर चौधरी या 18 वीरांना माझा मानाचा मुजरा. यांची आठवण केल्याशिवाय 26 नोव्हेंबरचा हल्ला पूर्ण होऊ शकत नाही, त्याची शौर्य कथा पूर्ण होऊ शकत नाही. परंतु मी व्याख्यानामध्ये 2 मुद्दे मांडणार आहे. एक म्हणजे शिवचरित्र, छत्रपतींच्या काळातील, शिवकाळातील युद्धनीती, आणि उत्तरार्धामध्ये 26 नोव्हेंबरचा हल्ला आणि शिवाजी महाराज असते तर. खूप महत्वाचा विषय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शौर्य कथा, हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर जे रक्त सळसळतं, अंगात काहीतरी संचारतं आणि 100 हत्तीचं बळ लढणाऱ्यांना येतं. ही ताकद शिवाजी नावाच्या 3 अक्षरी मंत्राची आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो, मी विज्ञानवादी आहे, तरीही अध्यात्म मानतो. कारण शिवछत्रपती विज्ञानवादी आहेत, परंतु आध्यात्मिक आहेत. There is a thin line between spirituality and superstitiousness. लोक सरमिसळ करतात, पण तुम्ही विचार करून बघा. मी तुमच्यावरती सोपवतो. कधी विचार केलाय? द गॅलेक्सीज, एवढ्या मोठ्या आकाशगंगा, त्यात 193 देश, 193 देशात. कधी विचार केलाय तुमचा माझा जन्म आफ्रिकेत का नाहीये, अमेरिकेत का नाहीये, न्यूझीलंडमध्ये का नाही, कॅनडामध्ये का नाही? कधी विचार केलाय? कुठला विज्ञानवाद लावणार, कुठला बुद्धी प्रामाण्यवाद लावणार, कुठला कार्यकारण सिद्धांत लावणार? लागत नाही. जिथे विज्ञानवाद चालत नाही तिथे आपल्याला प्रारब्ध किंवा विधी लिखित असं मानावं लागतं. म्हणून मी विज्ञानवादीही आहे आणि अध्यात्मवादीही आहे. विचार करून बघा, 193 देश, जन्म कॅनडा अमेरिकेत नाहीये, न्यूझीलंड ऑस्ट्रेलियात नाही. जन्म होऊन व्हावा, नियम त्याने घालून घालावा भारत देशामध्ये, हिंदुस्थानमध्ये, ही भाग्याची गोष्ट आहे. आणि हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहारमध्ये नाहीये, आसाम अरुणाचलमध्ये नाहीये. जन्मनियंत्याने घालून घालावा, परमेश्वराने घालून घालावा एवढी राज्य छत्रपतींच्या महाराष्ट्रात 7 जन्माची पुण्याई लागते. इथं जन्म आहे. कोणता विज्ञानवाद लावणार, कुठला कार्यकारण सिद्धांत लावणार, कोणता बुद्धी प्रामाण्यवाद लावणार? लागत नाही. आणि महाराष्ट्र हे नामांतर नाहीये, 1000 वर्षांचा इतिहास आहे. कोणत्या राज्याला प्रदेश उपाधी आहे? मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. कोणत्या राज्याला खंड ही उपाधी आहे? उत्तराखंड, झारखंड. पण एक राज्य असा हिंदुस्थानाच्या पाठीवर ज्याला ही राष्ट्र उपाधी आहे, महाराष्ट्र. छाती अभिमानाने फुलून यावी और अभिमानाने भरून यावा, ऐसा इतिहास या महाराष्ट्राचा. संन्याशाचं पोर म्हणून हिनविला, त्या पोराने सुद्धा अमृतातही पैजा जिंके ऐसे ज्ञानेश्वरी निर्माण केली. त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरू तुकोबांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या
1832ला फासावर जाणाऱ्या प्रथम क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र निमित्त होता 1876च्या दुष्काळाचं। रामोशी समाजाला हाताशी घेतला, इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र। जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी हे व्रत आयुष्यभर जोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारत मातेची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र। शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र। स्त्रियांना शिक्षणाची द्वार खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलांचा हा महाराष्ट्र। महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतो नेणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र। संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून गावोगावी जाऊन डफावर थाप मारून प्रबोधन करणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि शाही रामर शेखांचा हा महाराष्ट्र। आणि जंग जंग पछाडला, छत्रपतींना पराभूत करण्यासाठी त्या पापी औरंग्यालाही शेवटची चिरनिद्रा देणार आहे हाच महाराष्ट्र आहे। ज्या महापुरुषानं समतेची चळवळ पहिल्यांदा सुरू केली, ज्या महापुरुषानं आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी 20 वर्ष आयुष्य समर्पित केलं, ज्या महापुरुषानं 12व्या शतकात लोकशाही प्रमाणे संसद अनुभव मंडप निर्माण केली, ज्या महापुरुषानं 12व्या शतकामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिला, त्या आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे। आणि भजन तीच, अध्यात्म तेच, पण भजन आणि अध्यात्माच्या माध्यमातून लोक प्रबोधन करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत भगवान बाबा आणि संत सेवालाल महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। मराठा यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून बातचीत करतो, मराठा मरणाला घाबरत नाही हे सर्वप्रथम दाखवून देणाऱ्या, औरंग्यासमोर मान न झुकविणाऱ्या महास्वाभिमानी महामृत्युंजयी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि बालशिवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र आहे। आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत, या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला। त्या मराठी मातीतले हे 500 कमांडो 5 लाखाला भारी ठरतील, ही ताकद या मराठी मातीची आहे। आज संख्या किती आहे याचं महत्व नाहीये, एक एक हत्तीचं बळ असणारे मावळे आहेत। मी सकाळपासून या कॅम्पसमध्ये बघतोय, निधड्या छातीचे वाघ कसे असावेत, त्यांची चाल कशी असावी ही प्रत्येक मावळ्यामध्ये, प्रत्येक जवानामध्ये, प्रत्येक कमांडोमध्ये मला दिसते। आणि मी नेहमी म्हणत असतो, या महाराष्ट्राच्या मातीचा तो गुणधर्म आहे। एक उदाहरण देईल मी यासाठी, विचार करा। ते म्हणजे तुमचे आमचे बापजादे या देशाचं रक्षण करत असताना कैक मैल दूर पानिपतावरती जाऊन लढलेत। कुठे महाराष्ट्र, कुठे पानिपत? अहमद शाह अब्दाली चाल करून येतोय, ही
फक्त बातमी लागली. आजच्या प्रमाणात टेलिव्हिजन चॅनल नव्हते, लाईव्ह न्यूज चॅनल नव्हते, प्रभावी वर्तमानपत्र नव्हती. पण त्या काळात जे माध्यम असतील गुप्तहेरांची, त्या माध्यमातून बातमी पोहोचली, अहमद शाह अब्दाली चाल करून येतोय. जशी बातमी लागली, अनेक राज्य आणि राजे अस्वस्थ झाले. पंजाब मधील 4-2 नाव वजादाता आलासिंग जाट, सूरजमल जाट ही वजादाता, गोविंद पंत बुंदेले वजादाता. पंजाब हरियाणातील राजे रजवाडे भयभीत झाले. गुजरात आंध्र पासून तामिळनाडू पावे तो संस्थानिक भूमिगत झाले. पण एक राज्य अपवाद होत, ते राज्य घाबरलं नाही, ते डगमगलं नाही. अहमद शाह अब्दाली चाल करून येतोय, एक राज्य घाबरलं नाही. त्या राज्याचं नाव होतं महाराष्ट्र. घराघरातनं मराठे निघाले. मी नेहमी म्हणत असतो, हल्ला महाराष्ट्रावरती नव्हता, हल्ला हिंदुस्थानवरती होता, हल्ला भारत मातेवरती होता. पण एवढी राज्य, एकही राज्य सरसावलं नाही. देशावरती होणाऱ्या आक्रमणाला निधड्या छातीनं सामोरा गेला. त्या राज्याचं नाव होतं महाराष्ट्र. घराघरातनं मराठे निघाले आणि दिनांक 14 जानेवारी 1761 ला पानिपताच्या मैदानावरती अहमद शाह अब्दालीच्या विरोधात लढताना सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1 लाख मराठे हुतात्मा झाले. 1 लाख माय भगिनींनी कुंकू राष्ट्रासाठी दिला. लाखो बांगडी फुटली. 80,000 घोडे हत्तीचा पाडाव झाला. एक मराठी हौतात्म्य पावले. मी नेहमी म्हणत असतो, ज्या हल्ल्याला महाविध्वंसकारी हल्ला तुम्ही आजपर्यंत समजत होता, तो होता दिनांक 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने नागासाकी हिरोशिमावरती टाकलेला अणुबॉम्ब. पण त्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर 1 लाख माणसं मरायला 3 दिवस लागली. पण दिनांक 14 जानेवारी 1761 ला त्या पानिपताच्या मैदानावरती 1 लाख मराठे राष्ट्र रक्षण करत असताना हुतात्मे झाले. जगात अशी दुसरी कोणतीही घटना नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचं कर्तव्य रक्षण करणं हे सर्वाधिक आहे, हे सांगण्यासाठी मी इथं आलोय. हे इतिहासामध्ये आम्ही वेळोवेळी दाखवून दिलं. पण मराठे शब्द मी इथे जो वापरतोय ना, तो कृपा करून जातीवाचक शब्द घेऊ नका. शिवाजी महाराजांच्या काळात मराठा शब्द समूहवाचकच वापरात होता. इतिहासाला तो तसाच अभिप्रेत होता आणि आहे सुद्धा. घराघरातनं मराठे निघाले. विचार करा, मल्हारराव होळकरांसारखी धनगर आहेत, सदाशिवराव भाऊ विश्वासराव भाऊ सारखे ब्राह्मण आहेत, महार आहेत, मांग आहेत, ढोर आहेत, चांभार आहेत, भिल्ल आहेत, वारली आहेत, कोरकू आहेत, गोंड आहेत, शैव आहेत, वैष्णव आहेत, साडी आहेत, माळी आहेत, कोळी आहेत, धनगर आहेत. 18 पगड जातीची माणसं जन्माने मराठा असणारे ते बहुसंख्येने आहेत. सुतार, कुंभार, लोहार सगळे घराघरात निघाले. तुमच्या आमच्या बापजादे पानिपताच्या मैदानावरती लढली. अहमद शाह अब्दालीशी लढली. भारत मातेच्या चरणी पडली. पण ताठ मानेने जगली, पळून गेली नाही. हा इतिहास आहे आमचा.
आणि म्हणून मराठा शब्द औरंगजेबाचा इतिहासकार ज्याचं नाव आहे साकी मुस्तैद खान, त्याने मासेर आलमगिरी नावाचा ग्रंथ लिहिला फारसी भाषेमध्ये औरंगजेबावरती. तो असेल किंवा हशम मोहम्मद खाफी खान असेल किंवा तारीख ए दिलकुशा लिहिणारा भीमसेन सक्सेना असेल किंवा फुतुहाते आलमगिरी लिहिणारा ईश्वरदास नागर असेल, या सगळ्यांच्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये एक वाक्य तुम्हाला कॉमन दिसेल. ते वाक्य मराठाओं ने हमला कर दिया. याचा अर्थ जन्मानी मराठा आहेच आहेत, पण जे छत्रपतींच्या बाजूने आहेत ते सगळे मराठा, एवढी व्यापक अर्थाने व्याख्या त्याही ग्रंथकर्त्यांनी लिहिली. त्यामुळे कृपा करून मराठा शब्द जातीवाचक घेऊ नका, समूहवाचक आहे. अजून एक पुरावा देतो, तो पुरावा महत्वाचा आहे. आपण निरीक्षण करत नाही हा भाग लिहिदा. काय पुरावा आहे तो? रोज आम्ही राष्ट्रगीत म्हणतो ना, जनगणमन अधिनायक जय. कधी स्मरण करून बघा, पंजाब सिंधू गुजरात मराठा. पंजाबला पंजाब म्हटलं, गुजरातला गुजरात म्हटलं, पंजाब सिंधू, गुजरात मराठा, मराठा इज इक्वल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्र इज इक्वल टू मराठा. एवढं समीकरण राष्ट्रगीत लिहिणाऱ्यांनाही कळलं. पंजाब सिंधू गुजरात मराठा, या राज्याचा पर्यायच मराठा म्हणून द्यावा. यापेक्षा व्यापक मराठा शब्दाची व्याख्या अजून दुसरी काय असू शकते? लोक म्हणतात मराठे हरले, मराठ्यांचं पानिपत झालं. मी मानत नाही. डेफिनेटली टेक्निकली वी वेर डिफिटेड. 14 जानेवारीला आमचा पराभव झाला, तांत्रिक दृष्ट्या आम्ही हरलो. पानिपताच्या मैदानावरती दुपारपर्यंत आम्ही जिंकत आलो होतो. अहमद शाह अब्दाली पॅकअप करून परत जाण्याच्या तयारीत होता. पण दुर्दैव मराठ्यांचं, दुर्दैव हिंदुस्थानचं आणि दुर्दैव भारत मातेचा, दुपार नंतर आमचं पारड पलटलं. मराठ्यांचा तोफखान्याचा प्रमुख नाव होतं इब्राहिम खान गारदे. त्याने डावपेच आखले होते ना. ते दुर्दैवानं डावपेच यशस्वी ठरले असते तर पानिपताचं युद्ध तांत्रिक दृष्ट्या सुद्धा आम्ही जिंकला असत. पण सदाशिवराव पडले, विश्वासराव पडले, ही वार्ता जेव्हा त्या मैदानामध्ये पसरली, गोंधळ झाला, पळापळी झाली आणि त्यात तोफखान्याच्या समोर आपलेच मराठे आले म्हणून तोफा चालवता नाही आल्या इब्राहिम खानला. तोफखाना सुसज्ज असताना तोफ गोळ्या आम्ही नाही डागू शकलो आणि दुर्दैवानं आमचा पराभव झाला. पण खरं सांगू, जो जिंकला होता तो त्याच्या देशात गेला. तो अहमद शाह अब्दाली त्याच्या देशात जाऊन काय बोललाय माहितीये का? तो जसं लोकशाहीमध्ये जिंकलेला आमदार किंवा खासदार जायंट किलर पत्रकार परिषद घेतो आणि विश्लेषण करतो कसा जिंकलो. कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करा. हा अहमद शाह अब्दाली त्याच्या देशात गेला, अफगाणिस्तानमध्ये. तिथं इतिहासकार यांच्या समोर तो काय बोलतोय नीट ध्यानात घ्या. या 500 कमांडोंनी सगळं ध्यानात घ्यावं. तो काय बोललाय जो जिंकलाय? अहमद शाह अब्दाली बोलला, जसं आपल्या भारत देशामध्ये महाभारत महाकाव्य आहे, या महाकाव्यातली जोडी आहे श्रीकृष्ण अर्जुनाची, तसं अफगाणिस्तानमध्ये इपिक आहे, महाकाव्य आहे. तिथे रुस्तुम आणि इस्फिंदारची जोडी आहे, तिथल्या देशातल्या महाकाव्यात. तो अहमद शाह अब्दाली सगळ्या इतिहासकारांना घेऊन बोलतोय. त्या शब्दाचा सारांश मी सांगतो तुम्हाला. तो बोलला, त्या दिवशी म्हणजे दिनांक 14 जानेवारी 1761 ला, त्या दिवशी दक्षिणांनी म्हणजे मराठ्यांनी
पानिपताच्या मैदानावरती मजबूत छावणी केली होती। त्यांनी आमच्यावरती पुन्हा पुन्हा निकराने हल्ले केले। त्या दिवशी रणांगणावरती रुस्तुम आणि स्पिंधार मौजूद असते तर मराठ्यांचा महापराक्रम बघून आश्चर्याने तोंडात बोटे चावून दाबली असती। मराठ्यांसारखी लढण्याची खुमखुमी आणि युद्धाची लालसा जगात इतरांकडून दिसणे अथवा होणे अशक्य। कुणाचं वाक्य आहे? आपल्या शत्रूच आहे। विचार करा, यापेक्षा मराठ्यांच्या पराक्रमाचं आंतरराष्ट्रीय मूल्यमापन दुसरं कोणतं असू शकत नाही। आमचा महाशत्रू मराठे कसे लढले ते सांगतो। आणि खरं सांगू, मराठ्यांचा तांडव ऐसा होता जणू शंभू महादेवाने तिसरा नेत्र उघडावा, सपासप मुंडकी कापत पानिपताच्या मैदानावरती गनिमाची मुंडकी छाटत मराठा पुढे सरसावला होता। त्यानंतर भलेही पराभूत झालो असू, पण त्या पराक्रमानंतर मराठ्यांच्या महातांडवानंतर हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत परकीयांची झाली नाही। हे त्यातलं सर्वाधिक यश आहे। म्हणून पानिपत म्हणजे मराठ्यांचा पराभव, पानिपत म्हणजे मराठ्यांची शौर्यगाथा आहे। पानिपत भारतावरती आक्रमण झाल्यानंतर निधड्या छातीला लढणं म्हणजे पानिपत आहे। पानिपत म्हणजे बलिदानाची परंपरा आहे। पानिपत म्हणजे आत्माहुती आहे। पानिपत म्हणजे देशासाठी समर्पित होणं म्हणजे काय ते पानिपत आहे। आणि अशा मातीत तुमचा जन्म आहे। सकाळी मी इथं प्रत्येक कमांडोशी ओळख करून घेत होतो। कुठला? सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, चंद्रपूर, जळगाव। अरे किती अभिमान वाटत होता माहितीये? हे तरणीभांड पोरं हे राष्ट्रासाठी आपलं योगदान देण्यासाठी इथं आलेत। आणि म्हणून आजचं हे व्याख्यान खऱ्या अर्थानं सार्थक आहे असं मला वाटतंय। ज्यांच्या चरणी मी हे पुष्प अर्पण करतो, ही लढवई आहेत, योद्धे आहेत। हा जो विषय दिलाय ना मला, शिवकाळातील शिवछत्रपतींचे युद्धतंत्र, खरं म्हणजे महाराज जगले 18,306 दिवस। बालपणाचे 4,000 दिवस वजा करा, उरलेलं आयुष्य महाराजांच्या आयुष्यामध्ये 18,306 दिवसामधून 4,000 दिवस छत्रपतींच्या बालपणाचे वजा करा, उरलेलं आयुष्य योद्धा मागून युद्ध, लढा मागून लढाया, संघर्षाचा इतिहास। मला नाही वाटत महाराज सलग 5 तास झोपले असतील। ती महाराष्ट्राची प्रेरणा आहे। पण या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्वाधिक महाभयंकर युद्ध कोणतं असं कोणी विचारलं तर मी सांगेल 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान चाल करून आला। खरं म्हणजे 2 दिवसाच्या व्याख्यानाचा विषय आहे। कमांडो ऍक्शन ऑफ छत्रपती 1659 जर मला स्क्रीनवरती दाखवायची गरज पडली, इट्स एक्सक्लुझिव्ह टॉपिक। पण आज मला 26 नोव्हेंबर आणि थोडे थोडे युद्धतंत्र घ्यायचे। स्वतंत्र व्याख्यान अफजल खान निव्वळ 2 दिवसाच्या व्याख्यानाचा विषय आहे। आणि आम्ही काही एसीत बसून अभ्यास करणारी माणसं नाहीत। साल्लेर मोल्लेर पासून ते वेल्लोर जिंजी पर्यंत ऊन वारा पावसात किल्ल्यांची पदभ्रमंती करणारा मी दुर्गभ्रमंतीकार आहे। शिवचरित्र जगतो ते माझ्या आचरणात आहे। आणि म्हणून हा थरारक प्रसंग 2017ला अफजल खान ज्या मार्गाने उतरला त्या मार्गाने असंख्य शिवभक्तांना घेऊन मी जिथं युद्ध झालं प्रतापगडाच्या पायथ्याशी तिथं व्याख्यानं दिलीत। आजही मी शिवछत्रपतींच्या मार्गावरती जिथं जिथं महाराज गेले, खरं म्हणजे दिनांक 9
डिसेंबर ते 13 डिसेंबर आम्ही पुन्हा तामिळनाडू मधल्या मोहिमेवरती आहोत. छत्रपतींनी दक्षिण दिग्विजयामध्ये जिंकलेले वेल्लोर, साजरा, गोजरा, जिंजी या किल्ल्यावरती आम्ही आताच याच महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये जाणार आहोत. कैक लोकांना घेऊन जिथं घडलं तो इतिहास सांगणं हे मला आवडतं. जिथं घडला तिथे. अफजल खानाचा इतिहास एवढा रोमांचकारी. कमांडो ऍक्शन सांगेल मी तुम्हाला. तुमच्या मनामध्ये एक थ्रिल आहे. आणि अफजल खानाचा युद्धाचा प्रसंग फक्त जो दाखवला जातो ना, कोथळा बाहेर काढला, ती झटापट फक्त 50 सेकंदाची आहे. 50 सेकंड ओनली. पण त्याच्या अगोदरचं युद्ध आहे ना, ते खरं युद्ध आहे. इट वॉज अ सायकोलॉजिकल वॉर. म्हणजे अफजल खान निघाला एप्रिल 1659 ला विजापुरात. आणि तो निघाला म्हणजे काय, दोनच पर्याय ठेवणार हो. दोनच पर्याय घेऊन निघाला होता. शपथ घेतली होती, पैजेचा विडा उचलला होता बडी बेगम साहेबांच्या समोर, आदिलशाही सल्तनतच्या समोर. काय विडा उचलला होता माहितीये? सगळ्यांना माहिती आहे. एक तर शिवाजीला ठार मारेल किंवा मुसक्या बांधून विजापुरात हाजीर करेल. दोनच. तो निघाला. 35,000ची फौज, बलाढ्य सरदार, हत्ती, घोडे, तोफा, खजिना, उंट. एप्रिल 1659 मजल दर मजल करत तो इथं निघाला. बड़े बड़े सरदार आहेत. मुसे खान आहे, अंबर खान आहे, याकूत खान आहे, हसन खान आहे, रणदुल्ला खान आहे. मोठमोठी सरदार आहेत. अफजल खानाच्या बाजूना बाजीराजे घोरपडे आहेत. मुधोळचे राजे आहेत. भोसल्यांचं रक्ताचं नातं आहे. अफजल खानाकडून आहेत. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, झुंजारराव घाटगे आहेत अफजल खानाकडून. पिलाजी राजे मोहिते लांबून महाराजांचे सासरे लागायचे अफजल खानाकडून आहेत. अफजल खानाचे पृष्ठरक्षक म्हणजे आजच्या भाषेत बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचे काका आहेत. शहाजी राजांचे सख्खे चुलत भाऊ. ना होता मंबाजीराजे भोसले अफजल खानाचे पृष्ठरक्षक. चित्र डोळ्यासमोर उभं करा. स्वराज्य निर्माण करताना आपली माणसं आपले पाय ओढतात. वर्तमानात तुम्ही हे शिकायचंय की तुम्हाला प्रगतीच्या कडे वाटचाल करत असताना अवतीभवतीची भावकी सुद्धा पाय ओढणार हे गृहीत धरायचं आणि आपल्या आपण पुढे जायचंय. हे इतिहास काळापासून आहे. इतिहास काळापासून आहे. निघालेत. रोमांच एवढा जबरदस्त. पहिल्यांदा सायकोलॉजिकल वॉर आहे. काय बघा, अफजल खान इथं आला. त्यांनी बघितलं शिवाजी राजा राजगडावर आहे. पहिला डाव टाकला, देवदेवतांची विटंबना केली. डाव बघा, मी संक्षिप्त घेतोय, खरं विस्तृत खूप आहे. मी संदर्भासहित बोललो असतो, पण आज विषय मला खूप सारे संक्षिप्त मांडायचे. अफजल खानाला वाटलं की राजा चिडेल, देवदेवतांच्या विटंबनेने रागात येईल आणि खुल्या मैदानामध्ये येईल. आणि मैदानात आल्यावरती एक तर मला ठार मारणं सोपं होईल किंवा मुसक्या बांधून घेऊन जाणं सोपं होईल. पण महाराज हुशार आहेत, चाणाक्ष आहेत. महाराज या डावपेचाला बदले नाहीत. तो डावपेच फोल गेला. बजाजी नाईक निंबाळकरांचं धर्मांतरण करण्याचा दुसरा डाव. महाराजांचा मेहुणा, सईबाईंचा भाऊ, संभाजी राजांचा मामा.
तेही महाराजांनी प्रतिचाल करून तो डाव हाणून पाडला आणि अफजल खान आलाय वाई मुक्कामी महाबळेश्वरच्या जवळ. त्याची छावणी पडली. अफजल खानाला मराठी येत होतं. तो 9 वर्ष वाईचा सुभेदार आहे. तो मराठी बोलत असल्याचे पुरावेत. त्याची छावणी पडली आहे आणि डावपेच सुरू झाले. बघा, हे डावपेच एवढे जबरदस्त आहेत की महाराज किल्ले राजगडावरती आहेत. महाराजांच्या लक्षात आलं की आता आपण राजगडावरती थांबणं धोक्याचे. आता प्रतापगडावरती निसटून गेलं पाहिजे, निघून गेलं पाहिजे. प्रतापगड म्हणजे महाबळेश्वरच्या घनगौर जंगलामध्ये, जावळीच्या घनदाट जंगलामध्ये वेढलेला किल्ला. तुम्ही महाबळेश्वरला गेला असाल, आज जेवढं जंगल नाही त्याच्या कैकपट मोठं जंगल आणि डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल. तिथं प्रतापगड महाराज तिथं जाण्यासाठी योजना करतायत. चित्र डोळ्यासमोर उभं करा. दिनांक 13 जुलै 1659. पाऊस पडतोय धो धो. 13 जुलै 1659. महाराज किल्ले राजगडावरनं प्रतापगडाकडे जाण्यासाठी तयारी करतायत. आयुष्यामध्ये काय प्रसंग येतात बघा हो. महाराजांची लाडकी राणी, नाव होतं सईबाई साहेब. त्या काळातल्या क्षयरोगाने आणि आजच्या ट्युबरक्युलोसिसनी, टीबीनी ग्रस्त होती. राजवैद्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न चालवला पण उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. राजवैद्यांनी इशारा दिला होता, सईबाई साहेब किती तास आणि किती दिवसाच्या सोबती असतील सांगता येत नाहीत. चित्र डोळ्यासमोर उभा करा. लाडक्या राणी साहेबांचा निरोप घ्यायचा प्रसंग आलाय. स्वराज्यावरती अफजल खान चाल करून आलाय. राजगड सोडण्याच्या प्रसंगामध्ये आऊ साहेबांचं आईचं दर्शन घेतलं. राजमाता जिजाऊंच्या पायावरती डोकं टेकवलं आणि आऊ साहेबांच्या डोळ्यातनं आसव अचानकपणे आली. याद आली थोरल्या पोराची. त्याचं नाव होतं संभाजी, शिवाजी महाराजांचा थोरला भाऊ. 9 वर्ष मोठा होता. आऊंना याद आला तो प्रसंग 1654चा. याच कपटी अफजल खानामुळे माझा थोरला संभा माझ्यापासून हिरावून घेतला गेला. माझा कुंकू शहाजी राजे यांना दिनांक 25 जुलै 1648ला याच कपटी अफजल खानाने गाफिलावस्थेमध्ये बेड्या ठोकल्या होत्या. आणि तो कपटी अफजल खान माझा एकुलता एक लेक शिवबाचा घास खायला आलाय. ती राजमाता आहे, कणखर आहे, पण शेवटी आई आहे हो. आईचं वात्सल्य उफाळून आलं. राजमातेच्या डोळ्यामध्ये आसव आली, पण मातेला आसव दाखवता येत नाहीत. तशाच अवस्थेमध्ये डोक्यावरती हात ठेवला होऊन यांनी सांगितलं, शिवबा खानाच्या भटीला जातोस. थोरल्या भावाचा संभाजीचं उसणं फेडणे शिवबा, संभाजीचं उसणं फेडणे. तुझ्या भावाला त्यांनी मारलाय, चाललायस त्याचा उसणं फेड म्हणजे बदला घे. आई अशी असावी, कणखर प्रेरणा मंत्र देणारे. नतमस्तक महाराज झालेत आणि राणी साहेबांच्या प्रासादात गेले, अंतःपुरात गेले. सईबाई साहेबांच्या भेटीचा तो प्रसंग बखरकराने वर्णन केलेला आहे. अंतःपुरामध्ये महाराजांचं आगमन झाल्यानंतर खोकत असलेली ती सई उठण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्राण शरीरामध्ये शिल्लक नव्हतं. सईचा ताप उतरत नव्हता. सईबाई साहेबांचं वजन खटत होतं, खंगत चाललेल्या होत्या, उभं राहण्याचा त्राण नव्हतं, ज्वर उतरत नव्हता, नाडी मंदावत चालली होती, श्वास मंदावत चालला होता. आणि कोणत्या शब्दात आपल्या सहधर्मचारिणीचा निरोप राजांनी घेतला असेल. नेत्राची भाषा नेत्राला कळली असेल, प्रेमाची भाषा प्रेमाला कळली असेल.
आतला माणूस जागा झाला असेल छत्रपतींच्या आतला. तो म्हटला असेल, अरे या क्षणाला तुझी गरज आहे तर किती तास आणि किती दिवस उरलेत, तुझी सई पुन्हा दिसेल की नाही. मनामध्ये द्वंद्व सुरू असेल. महाराजांचं आतलं मन सुद्धा सांगत असेल की ज्या क्षणाला मी सईच्या उशाजवळ बिछाणावरती बसावं, हातात हात घ्यावा आणि तिचं मनोबल वाढवावं, सई तुला काही होणार नाही. अशा प्रसंगामध्ये अफजल खान चाल करून येतोय. महाराजांनी कुटुंबापेक्षा स्वराज्याला आणि राष्ट्राला प्राधान्य दिलं आणि महाराज जडंत कर्णाने अंतपुरातनं बाहेर निघाले असतील. बाहेर जात असताना, त्या उंबरा ओलांडत असताना दुसरं मन असं म्हटलं असेल आणि एकाएकी महाराज त्या सईकडे वळले असतील. बघत मनात वाईट विचार आला असेल, कदाचित राजवैद्यांनी सांगितलेलं खरं झालं आणि सई पुन्हा मला जिवंत दिसली नाही. जगदंब मनामध्ये द्वंद्व सुरू असेल. पण महाराज कुटुंबापेक्षा राष्ट्राला प्राधान्य देणारे होते आणि महाराज प्रतापगडावरती गेले निघून. आणि राजवैद्यांनी दिलेला इशारा काही आठवड्यात तंतोतंत खरा ठरला. दिनांक 5 सप्टेंबर 1659 सईबाई साहेबांचं निधन झालं. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक राजा नाही जाऊ शकला आपल्या लाडक्या राणी साहेबांचं मुखावलोकन करायला. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक राजा नाही जाऊ शकला अंत्यसंस्कारासाठी. कुटुंबापेक्षा राष्ट्र मोठं या सिद्धांताचे आचरण करते शिवछत्रपती होते. मला महाराजांचं वय 29 वर्ष आहे. तशा अर्थाने महाराज मोठे आहेत, पण मला त्या 2.25 वर्ष शंभू बाळाची याद येते. 2.25 वर्ष आई काय असते हे नेमकं कळलेलं. 5 सप्टेंबरला सईबाईंचं निधन झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या राजगडावरती ते शंभू बाळ 2.25 वर्षाचं त्याच अंतपुरात गेला असेल. रिकामा बिछाना बघून भिरभिरती नजर मात्र शोधत असेल, माझी आई कुठे आहे. त्या आईच्या शोधात या प्रसादातून त्या प्रसादात, या खोलीतून त्या प्रसादात, त्या खोलीत जात असताना लगबगीनं आऊसाहेब दिसल्याबरोबर चिमुलक्या हाताने पदर ओढून विचारतय, आऊ कुठे आहे माझी आई, कुठे आहे माझी सई. त्याऊनी कुरवळलं, केसावर हात फिरवला. बोबड्या बोलणाऱ्या शंभू बाळ विचारतोय, कुठे आहे माझी आई, कुठे आहे माझी सई. त्यावरती त्या आजीनं त्या लेकराची सांत्वना कशी केली असेल, बाळा तुझी आई देवाघरी गेली आहे. विचार करा, छत्रपती सारख्या एका महासम्राटाने हे व्यक्तिगत दुःख सोसून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आज लढाई करत असताना सुद्धा तुमची आई वृद्ध आहे गावाकडे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, परभणी. मला माहिती आहे योद्ध्यानो, तुम्ही ग्रामीण भागातनं आलाय, प्रतिकूल परिस्थितीतनं आलाय, कुणाच्या आई वडील आजारी आहेत, समस्या गावागावातल्या घराघरातल्या आहेत. पण एक लक्षात ठेवा, छत्रपतींनाही या समस्यांना तोंड देत स्वराज्य निर्माण करावं लागलं. तो शिवछत्रपतींचा आदर्श तुमच्या समोर आहे. कुटुंबापेक्षा राष्ट्र मोठं हा छत्रपतींचा सिद्धांत सांगण्यासाठी मी इथं आलोय. हे राष्ट्र आहे आणि म्हणून त्याच एका उर्मीनं महाराज लढलेत. खरं सांगतो, तो प्रसंग जो आहे ना, तो प्रतापगडावरचा दिनांक 10 नोव्हेंबर 1659चा. मी मधले अनेक प्रसंग स्किप करतोय, कारण विजांचा कडकडाट,
ढगांचा गडगडाट, पाऊस पडेल अशी परिस्थिती. समजा पाऊस पडलाही तरी व्याख्यान थांबणार नाही. काय फरक पडेल? इक्विपमेंट्स भिजत असतील कॅमेरापासून माईक पर्यंत, तर मी आल्याबरोबर प्लान 2 विचारतो, कारण शिवछत्रपती प्लान 1, प्लान 2, प्लान 3 असे 3 असायचे. तसं तुम्ही कमांडो आहात. तुमचा सेनापती जेव्हा आदेश देतो अटॅक करायचे, प्लान 1, प्लान 2, प्लान 3 तिन्ही असले पाहिजेत. असं नाही झालं तर ऍडव्हान्स घडलं तर काय करायचं? तर मी सकाळीच विचारलं, समजा पाऊस आला तर? मी वरच्या मजल्यावरचं ऑडिटोरियम बघून आलोय. समजा पाऊस आलाही, इथं क्रियापद पूर्ण करून पुढचे वाक्य वरती सभागृहात, पण व्याख्यान थांबणार नाही. पावसातही व्याख्यान देण्याची तयारी. ऊन वारा पावसात लढणारा आणि मी फिरणारा गिर्यारोहक आहे, पण इक्विपमेंट्स साथ देणार नाहीत, म्हणून वरती. त्यामुळे आज विषय कमांडो ऍक्शन ऑफ छत्रपती. अफजल खान मधल्या काही युद्धातल्या जे घडलेले प्रसंग मी स्किप करतोय आणि नेमकेपणाने कमांडो ऍक्शन काय होती महाराजांची, प्लान 1, प्लान 2, प्लान 3. अफजल खान साधा सुद्धा नव्हता. खरं म्हणजे इतका रोमांचकारी इतिहास आहे. आज विरेश प्रभू साहेब बसलेले आहेत, त्यांना मी सेतू माधवराव पगडीचं एक इंग्लिश पुस्तक दिलं होतं. त्यांनी ते पूर्ण वाचलं. एक पुस्तक ते विमानामध्ये हरवलं आणि मला त्यांनी फोन केला, मला ते अजून एक पुस्तक पाहिजे. खरं सांगू का, त्यांना मी म्हटलं, तुम्ही IPS आहात, महाराष्ट्रात केडर आहे तुमचं, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर या आमच्या सोबत. मला सांगायला अभिमान वाटतो, मी त्यांना मराठी भाषेत बोललो. आता ऍक्च्युली ते कर्नाटकाचे आहेत, परंतु मराठी महाराष्ट्र केडर असल्यामुळे येतं. त्यांना म्हटलं, सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरती लेकराला खांद्यावर घेऊन बापानी जावं. त्यांना हे वाक्य लवकर समजलंच नाही आणि ते प्रॅक्टिकली त्यांचा लहान मुलगा खांद्यावरती त्यांनी घेतला आणि तो व्हिडिओ शूट करून मी त्यांना पाठवला. म्हटलं, याला मराठीमध्ये बापानी लेकराला खांद्यावर घेऊन सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळवणं म्हणतात, ते तुम्ही केलंय म्हटलं. सहकुटुंब आज प्राचार्य पदावरती असणाऱ्या, LLM झालेल्या आणि जिथे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा पदस्पर्श झाला त्या विधी महाविद्यालयामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या प्रिया भाभी प्राचार्य आहेत. यांनी सह्याद्रीमध्ये यायचं असं ठरवून बरेच किल्ले, 3 किल्ले माझ्यासोबत केलेले. प्रयत्न फार प्रामाणिक. मी कधीतरी राजमाने साहेबांना मी नक्की सांगेल की या सगळ्या कमांडो बरोबर हे प्रसंग मी तिथं जाऊन सांगेल तुम्हाला. तुम्ही त्याच भागातले आहात. दुसरे DCP मोहन दहीकर माझ्यासोबत 52 किलोमीटर धोधो पावसामध्ये पनागड पावनखिंड आलेले आहेत वन्स अपॉन अ टाइम. खरं म्हणजे रणांगणावरती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकणं आणि अशा ठिकाणी ऐकणं खूप फरक आहे. तिथं मी तो सांगेल मशालीच्या प्रकाशामध्ये. त्याचा रोमांच वेगळा असेल. जिथं युद्ध झालं ते पार नावाचं गाव आहे, महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात वसलेलं पार. जेव्हा अफजल खान चाल करून आला त्या काळातले सगळे पत्र, इंग्रजांची पत्र, डचांची पत्र, सगळ्यांची पत्र आहेत अशी आहेत की कोणीही कल्पना केली नाही. प्रत्येकाने एकच लिहिलं, शिवाजी राजा मारला जाईल किंवा कैद करून. कोणीच असं लिहिलं नाही की अफजल खान मारला जाईल. हे कोणाची, कारण अफजल खानाच्या पराक्रमाचा इतिहास असा की स्वतः औरंगजेब बादशाह होण्याच्या अगोदर बिदर
कल्याण, बसव कल्याणच्या जवळून हा औरंगजेब अफजल खानाला घाबरून पळून गेलेला आहे। जस्ट इमॅजिन काय असेल अफजल खानाचं क्रौर्य आणि शौर्य, क्रुएलिटी, आणि तो महाराजांवरती चाल करून येतोय। 35,000ची फौज। शिवाजी महाराजांनी पहिला कमांड ऍक्शन जी केली ना, फार जबरदस्त आहे। डिवाइड द पॉवर ऑफ एनिमी। 35,000 फौजेचे 2 तुकडे करण्यात महाराज यशस्वी ठरले। 17,000चं सैन्य पार त्याच्या नदीच्या पलीकडे। डावपेच, डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या वकिलांनी फक्त आज वेळ जाईल म्हणून मी ते सांगत नाही, कारण मला खूप सारं बोलायचं। 26 नोव्हेंबरचा विषय आहे, शिवाजी महाराज असते तर तो उत्तरार्धातला विषय, म्हणून मला संक्षिप्त घ्यावं लागतं की महाराज डिवाइड द पॉवर ऑफ एनिमी, 35,000चे 2 तुकडे करण्यात यशस्वी ठरले। आणि सगळ्यात महत्वाचं डिप्लोमसी, अफजल खान वाई मुक्कामी असताना अफजल खानाचा वकील ना होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, तो प्रयत्न करत होता शिवाजी राजा प्रतापगडावरनं वाईकडे यावा, आणि महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील प्रयत्न करत होते की अफजल खान वाईवरनं प्रतापगडावर यावा। बघा, 2 वकील प्रयत्न करतायत, पण यश मिळालं शिवछत्रपतींच्या वकिलाला। युद्धशास्त्र असं सांगतं, जागतिक लष्करी तज्ञ आपल्या दृष्टीने अनुकूल आणि शत्रूच्या दृष्टीने प्रतिकूल भूभागात शत्रूला खेचून आणणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे। विचार करा, शिवाजी महाराज वाईला आले असते तर मराठ्यांचा इतिहास बंद झाला असता, कदाचित महाराज मारले गेले असते। म्हणजे अफजल खानाला वकिलांनी शिवाजी महाराजांच्या असे बोल आणि गोड गोड बोलून काय बोललो, शिवाजी राजा घाबरलाय, तुमच्या समोर उभं राहण्याची हिंमत नाही, घेतलेले किल्ले परत करायला तयार आहेत, तुमच्यासोबत वाईला विजापूरला यायला तयार आहे। याला म्हणतात शत्रूचा आत्मविश्वास वाढविणे। युद्धामधले तंत्र आहेत, फक्त युद्ध AK-47 किंवा तलवारीनी होत नाही, युद्ध डावपेच शब्दानी पण होतं, डिप्लोमसी। जेव्हा शत्रू गाफील आहे, तो दिवस उजाडला, दिनांक 10 नोव्हेंबर 1659, आदल्या दिवशी महाराजांची तयारी काय बघितलं का? अफजल खानानी 3 गलबत आणली। खूप लोकांना माहित नाही, गलबत म्हणजे नेव्हल वॉर, युद्ध नौका, वॉरशिप्स, दाभोळच्या बंदरावरती कोकणात। अफजल खान किती तयारीने आलाय बघा। 26 नोव्हेंबरचा हल्लाही अशात गलबतातनं आलेला, अल हुसैनी नावाच्या बोट मधून। बदभार पार्कला 10 पाकिस्तानी अतिरेकी उतरले, समुद्रमार्गी आले। या युद्धामध्ये सुद्धा अफजल खान 1100 टन वजनाच्या 3 युद्ध नौका आणून ठेवलेल्या आहेत। विचार करा काय ताकद घेऊन तो आलाय। समुद्र किनाऱ्यावरती 3 नौका आहेत। महाराजांचे डावपेच कमांड ऍक्शन, आदल्या दिवशी बैठक, जसा एखादा कसलेला सेनापती सांगतो, जसा आज तुमच्या इथे तुम्ही तैनात राहा, इथे राहा, इथे राहा, लाईक दॅट। शिवाजी महाराज सांगतायत नेतोजी पालकरांना, तुम्ही जनीच्या टेंबावरती थांबायचं। मोरोपंतांना सांगतायत तुम्ही पारच्या जंगलात दबा धरून बसायचं। म्हणजे काय डावपेच आहेत प्रत्येक ठिकाणी। मला सांगायला अजूनही अभिमान वाटेल, ज्या मार्गाने अफजल खान उतरला त्या मार्गाचं नाव आहे रडतोंडीचा घाट। त्या घाटातनं आम्ही उतरलोय सगळे। मराठ्यांनी सगळ्या अफजल खानाच्या सैन्यांसाठी झाडं तोडून रस्ता केला, जस्ट लाईक अ रेड कार्पेट वेलकमिंग। अफजल खानाला वाटलं काय स्वागत आहे त्या सैन्याला, पण जसं सैन्य पुढे सरकलं तसे रस्ता बंद करत दुसरे मावळे जात होते झाडं टाकून। त्यांना हे माहिती नव्हतं की छत्रपतींच्या स्ट्रॅटेजीमध्ये इनकमिंग ठरलेले आउटगोईंग नाही। कापायचंच, यांना येऊ द्या जंगलामध्ये, आल्यानंतर आउटगोईंग होऊ द्यायचं नाही। स्ट्रॅटेजी, कमांड ऍक्शन।
म्हणजे रस्ता तयार घेणीच करून दिला आणि सैन्य पुढे सरकला की तो रस्ता बुजवला का, तर पुन्हा परतीच्या वाटा बंद केल्या. स्ट्रॅटेजी. आता अजून सांगतो, अफजल खानाच्या 3 गलबतांना फाईट करण्यासाठी महाराजांनी दोरोजी नावाच्या मराठ्यांना त्या गलबताचं युद्ध करायला पाठवलेले. काय काय डावपेच आहेत. तुम्ही कधी प्रतापगडावरती गेला असाल, जिथून आपण दरवाजात चढतो ना, तिथे अशी कपार आहे, कपार. ब्लॅक कॅट कमांडो मार्कोस 40 लपवलेत महाराजांनी येसाजी कंकाच्या नेतृत्वात. काय म्हणजे एखाद्या जर युद्ध हरलो, पळत जाताना त्यांना कापाकापी करा. काय स्ट्रॅटेजी ठरली. अफजल खानाला आम्ही ठार मारल्याबरोबर तोफांच्या इशाराती होते. इट वॉज अ सिग्नल सिस्टम ऑफ मराठा. इफ आय किल्ड हिम, मी त्याला मारल्याबरोबर तोफांच्या इशाराती होतील. तोफा वाजल्या, आवाज आला की तुम्ही जंगलामध्ये अफजल खानाचं सैन्य जिथे आहे तिथे कापाकापी करा. काय स्ट्रॅटेजी आहे, काय कमांडो ऍक्शन आहेत. 40 स्पेशल कमांडो येसाजी कंकाच्या नेतृत्वामध्ये तिथे आहे, त्या कपारीमध्ये. प्रिकॉशनरी काय काय एखादा राजा करू शकतो. खरं इथं स्क्रीन असं तर मी सगळं याच्यासहित दाखवलं असतं की कुठली कपार कुठे. म्हणजे नेव्हल वॉर पर्यंत राजाची तयारी आहे. त्यामुळे छत्रपतींची कमांडो ऍक्शन इतके जबरदस्त झालेले आहेत. मी मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही उंबरखिंडीच्या मैदानामध्ये उंबरखिंडीच्या त्या लढाईचा इतिहास सांगितला. सुधागड, सरसगड आणि उंबरखिंड. उंबरखिंडीचा इतिहास एवढा जबरदस्त. इट वॉज द फर्स्ट अम्ब्युश टेक्निक ऑफ छत्रपती. म्हणजे 2000 मराठ्यांनी 18,000 गनिमाचा 4 तासात संपूर्ण पराभव केला. कंप्लीट डिबॅकल. 2000 मराठ्यांनी 18,000 कारतलब खानासहित सगळ्या सैन्याचा संपूर्ण पराभव. म्हणजे छत्रपतींचं युद्धतंत्र काय माहितीये का. कमीत कमी सैन्यानिशी जास्तीत जास्त गनिमांचा कमीत कमीत वेळेत पराभव करणं सूत्र आहे, स्ट्रॅटेजी. उंबरखिंडीचं युद्ध दिनांक 2 फेब्रुवारी 1661 ला झालं आणि इट वॉज लीडेड पर्सनली बाय छत्रपती शिवाजी महाराज. ज्या शिवछत्रपतींनी 27 लढाया स्वतःच्या नेतृत्वात जिंकल्या त्यापैकी हे एक युद्ध उंबरखिंड. तुम्ही खरं जाऊन बघा. सगळे एवढं जबरदस्त थ्रिल आहे की कारतलब खान कोकणावरती स्वारी करणार ऑन बिहाफ ऑफ शाहिस्ते खान. बघा, शाहिस्ते खान लाल महालात मुक्कामी आलाय. 28 जानेवारी 1660 ही लेफ्ट दी औरंगाबाद, नाव छत्रपती संभाजीनगर. 28 जानेवारी 1660 ला शाहिस्ते खानाने संभाजीनगर सोडला. ही केम टू अहमदनगर, सासवड आणि मग पुणे. त्यांनी लाल महालाचा ताबा घेतला दिनांक 9 मे 1660. जस्ट इमॅजिन, शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये आहेत. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात आहेत. इकडे लाल महाल ताब्यात घेतलाय. फक्त जिजामाता एकट्या आहेत. इट वॉज अ ग्रेट ऍडमिनिस्ट्रेशन बाय जिजामाता. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेत. पुत्र संकटात सापडल्यानंतर आईनी कसं लढावं हे जिजामातेनी या हिंदुस्थानाला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलंय. जेव्हा शिवाजी राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले तेव्हा जिजाऊ साहेब स्वतः रणांगणावरती तलवार घेऊन निघालेले आहेत. मी माझ्या शिवाला सोडवायला जाते. विचार करा, रणचंडिकेच्या अवतारामध्ये जिजाऊ साहेब निघाल्यात. कसं बसं नेताजी पालकरांनी पाय धरून थांबवला. आऊसाहेब या तलवारीची आण आहे, महाराजांनी मी या सोडून आणतो म्हणून आऊसाहेबांना परत पाठवलंय. विचार करा, ही आई फक्त किल्ल्यात बसली नाही, ही केवळ प्रशासनकर्ती झाली नाही, तर तलवार घेऊन लेकाला सोडवायला निघालेली आऊ या इतिहासाने बघितली आहे.
चित्र डोळ्यासमोर उभं करा. महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेत. लाल महालाचा ताबा शाहिस्ते खानाने घेतलाय. सोपं आहे का? इथे हॉटेल ताज, ट्रायडंट, ओबेरॉय, हाऊस ऑफ छबाद नरिमन हाऊस 59 तास पाकड्यांनी ताब्यात घेतलं तर आपण कासावीस झालो. 59 आवर्स पाकिस्तानी या मुंबईत शिरले. कल्पना करा, लाल महालात शाहिस्ते खान शिरलाय. काय राज्याची अवस्था असेल हो. लाल महालावरचा भगवा उतरवला, मोगलांचा हिरवा चांदरा चढला. चित्र बघा डोळ्यासमोर. एखाद्या राज्यातील प्रमुख वाडा शत्रूचा ध्वज फडफडतोय. नागरिकांची अवस्था काय असेल? What are the psychological condition of the citizens? Just imagine. चित्र डोळ्यासमोर उभं करा आणि राजमाता जिजाऊ साहेब एकट्या प्रशासन करतायत. कणखर, घाबरले नाहीत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, मराठ्यांच्या स्त्रिया सुद्धा रणांगणावरती तारा राणीपर्यंत समशेरी चालवत इतिहास निर्माण करत्या झाल्या. हे नक्की लक्षात ठेवा. इथे डगमगलं नाही कुणी. इथे शाहिस्ते खान आला. एक एक सरदार पाठवतोय तो. कोकणामध्ये कारतलब खान पाठवला. महाराजांनी ठरवलं आता याला पराभूत करायचा. 2000 सैन्य. महाराजांनी डावपेच. तो जाणार होता वेगळ्या वाटेने. महाराजांच्या गुप्तहेरांनी आवई पेटवली की या वाटेने जा, बोरघाट. महाराज त्या घाटाच्या तोंडावरती येऊन थांबलेत घोड्यावरती. जसा तो कारतलब खान आला, एका टप्प्यात आल्यानंतर तोपर्यंत सगळे वावळे झुडपाच्या मागे डोंगरामध्ये लपलेले आहेत. प्रत्येकाकडे दगड आणि गोफण आहे. शत्रू टप्प्यात आला की गोफणीमधनं दगड सुरू झाले. फटाफटा दगड यायला लागली. गनिम पडायला लागला. माणसं दिसत नाही, दगडच येत होते. शेवटी 3 तासानंतर कारतलब खान शरण आला. महाराजांनी सांगितलं वस्त्रानिशी जाणे. वस्त्रानिशी म्हणजे कपड्यावर जायचं. फक्त घोडे शस्त्र सगळे ठेवायला लागलं महाराजांना. तिथं सगळं मराठ्यांना मिळालं. म्हणजे कमांडो ऍक्शन एवढ्या झटापट होत्या, त्यापेक्षा खतरनाक कमांडो ऍक्शन सांगतो. हा अमेरिका काय म्हणत असेल म्हणू देत. कमांडो ऍक्शन आम्ही करावी. ते काय मध्ये केलं होतं ते 2 मेला 2009ला इस्लामाबादच्या जवळ अबोटाबाद इथे लादेन मारला. हेलिकॉप्टर आली अमेरिकेची. लादेन उचलला, कमांडोजनी मारला, समुद्राच्या तळाशी गाडला. जी अमेरिकेने स्वतःची पाठ थोपटून घेतली. आमचे कमांडो आले, हेलिकॉप्टर उडत आले फडफडफड. पाकिस्तानला कळलंच नाही. कशाला सांगताय? रडार तुम्ही दिले, पासवर्ड तुमच्याकडे, पासवर्ड तुम्ही ब्लॉक केले, रडारवरती तुमचे हेलिकॉप्टर दिसलेच नाही. टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही ओसामा बिन लादेनला गाडला. आम्ही कोणतं टेक्नॉलॉजी वापरली हो? शाहिस्ते खान 5 लाख फौजेच्या गराड्यात आहे पुण्यात. महाराजांच्या लक्षात आला 5 लाख फौज उभ्या काढणीच्या पिकात जाते लोकांच्या. महाराजांनी ठरवलं तास इनाफ. मी मुद्दाम इंग्लिश शब्द वापरतोय. काही लोकांना नाही नक्की समजणार नाही. बस महाराजांनी ठरवलं आता वाड्यात घुसून मारतो. घुसून मारणं मराठ्यांच्या रक्तात आहे. 5 लाख फौजेचा खडा पहारा. हत्यारबंद मराठ्यांना पुण्यात नाकेबंदी. लाल महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. आणि शिवाजी महाराज 400 सैनिक घेऊन घुसले. 75,000 वर्सेस 400. जगातली एकमेव विषम लढाई. विदाउट GPS, विदाउट इक्विपमेंट्स.
विदाउट मॉडर्न टेक्नॉलॉजी. विचार करा काय मॅपिंग झाला असेल, काय मॅपिंग झाला असेल. अफजल खान कुठे मारायचा, साइट सिलेक्टेड बाय छत्रपती शिवाजी महाराज पर्सनली. इथे शामियाना उभा करा. दिवस मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शालिवाहन शके 1581 रथ सप्तमी. सूर्य असा येईल. अफजल खानाच्या सैन्याला मराठे दिसणार नाहीत. 1:30 वाजताची वेळ दिली महाराजांनी, अपॉइंटमेंट त्याला वर पाठवण्याची यमराजाकडे. सकाळी देऊ शकले असते, नाही, 1:30 वाजताची दिली. सूर्य असा. मराठ्यांना अफजल खानाच्या सैनिकांच्या हालचाली दिसायच्या, पण त्या कुंभरोशी गावातून सूर्यामुळे अफजल खानाच्या सैनिकांना मराठे दिसायचे नाहीत. स्ट्रॅटेजी, युद्धतंत्र म्हणजे युद्धतंत्र फार जबरदस्त. महाराजांनी चिलखत घातलाय, चिलखत घातलाय. का? गुप्तहेरांनी बातमी आणली. विश्वासराव नानाजी दिघे, बहेजी नाईक जाधव बातमी आणली, महाराज सावध रहा, अफजल खानाने कट्यार लपविली आहे. मी नेहमी म्हणत असतो की इंटेलिजन्स, मग आपलं रॉ असेल, MI मिलिटरी इंटेलिजन्स असेल किंवा पोलिसांमधलं इंटेलिजन्स असेल, इन्फॉर्मंट्स असतील, हे जाळं ज्यांचं मजबूत त्यांची सुरक्षा व्यवस्था मजबूत. आणि महाराज त्या काळात हे लिहिलंय, इंग्रजांनी पोर्तुगीजांनी द्रव्य देत असायचे. दुर्दैवानं सरकारी फंडिंग खूप कमी आहे. गुप्तहेरांना, इन्फॉर्मंट्सला प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. मला माहिती आहे काही पोलीस अधिकारी पदर मोड करून इन्फॉर्मंटला पैसे देतात. आपल्याकडं छत्रपतींचं युद्धतंत्र वापरलं पाहिजे. प्रचंड पैसा ओतावा लागतो बातम्या काढण्यासाठी. आणि बहिर्जी नायकांनी सांगितलं होतं, महाराज सावध रहा. विश्वासराव नानाजी दिघे, कृष्णाजी बंकर त्या काळातले गुप्तहेर आहेत. मी नेहमी म्हणत असतो की शत्रू पक्षाच्या लष्करातील हालचालीची खडा माहिती देणार बहिर्जी नायकाच्या नेतृत्वातील गुप्तहेर खातं कुठं. आणि 13 डिसेंबर 2001 ला संसदेवर हल्ला होईपर्यंत त्याची चावलीही नसणार आजचं गुप्तहेर खातं कुठं तुलना नाही होऊ शकत. गुप्तहेर खातं सक्षम पाहिजे. मुंबईत आले 10 पाकडे, आपलं अपयश, आपलं मान्य केलं पाहिजे. त्यानंतर आपण उपाययोजना केल्या, मान्य. शिवचरित्रातनं काय शिकायचं आपण? सदैव सावधान, अष्टावधानी, व्हिजिलन्सी. इट वॉज अ की फीचर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. सदैव जागरूक रहा, डोळ्यात तेल घालून रहा. मी नेहमी म्हणत असतो की महाराजांचं धोरण आहे, लाल महालात 5 लाखाचा खडा पहारा असताना 400 जण जाणार, शाहिस्तेखानाला कापणार आणि परत जिवंत वापस येणार. म्हणजे इस्लामाबाद मध्ये जाऊन दाऊदला मारून पुन्हा जिवंत परत येण्यासारखे. तुम्हाला याशिवाय कळणार नाही. लाल महाल कोणाच्या ताब्यात आहे? शाहिस्तेखानाच्या. भलेही स्वराज्यात, शत्रूच्या ताब्यातील त्याच्या घरात जाऊन मारून परत येणं. आता त्याचं नशीब चांगलं होतं, महाराजांनी घाव घातला, मुंडकं बाजूला पडायचं तर असे 3 बोट छाटले गेले आणि तो पळून गेला. मी नेहमी म्हणत असतो महाराज त्याला मारायला गेले होते, त्याचं नशीब चांगलं, 3 बोट छाटले गेले, पण तो मरेपर्यंत विसरला नाही. रोज याद येत होती शिवाजी. 3 बोट नव्हतीच त्याला मरेपर्यंत. त्यामुळे शाहिस्तेखान परत महाराष्ट्रात आला नाही. छत्रपतींच्या आयुष्यामधल्या ज्या लढायात, या कमांड ऍक्शन विदाउट एनी टेक्नॉलॉजी, मी आपल्याला खास करून सांगू इच्छितो की 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यामध्ये जे सत्य बाहेर आलं, हे 18 हुतात्मे झाले.
त्याच्यानंतर फोर्स 1 कमांडो. आपण गाफील होतो आपण, तयारीत नव्हतो. 26 नोव्हेंबरचा हल्ला हा सहज नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला हॉटेल ताजवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला ओबेरॉय किंवा ट्रायडंट सारख्या पंचतारांकित संस्कृतीवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला छत्रपती शिवाजी टर्मिनसवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला कामा हॉस्पिटलवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला जीवनचं प्रार्थना स्थळ असणाऱ्या नरिमन हाऊसवरचाही हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता हिंदुस्थानच्या आर्थिक शक्तीवरचा हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता हिंदुस्थानच्या वैज्ञानिक प्रगतीवरचा हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता उद्याच्या जगातील महासत्ता बनण्याच्या शक्यतेवरचा हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता आम्ही सर्व भारतीय एक आहोत या सिद्धांतावरचा हल्ला. हा हल्ला नव्हता, हे होतं युद्ध. झाकीर रहमान लखवी, जमात उद दावाचा प्रमुख, दिनांक 22 नोव्हेंबर 2008 कराची जवळचा अजीजाबाद जवळचा नीरव शांततेचा समुद्र किनारा. अगोदर ठरल्याप्रमाणे कमांडो ट्रेनिंग दिल्या गेलेले 10 पाकिस्तानी आतंकवादी दहशतवादी पहाटे 4:15 वाजता कराची जवळच्या अजीजाबाद जवळच्या नीरव शांततेतल्या समुद्र किनाऱ्यावरनं जमात उद दावाचा प्रमुख झाकीर रहमान लखवीनी एक लॉन्च मध्ये 10 अतिरेकी ड्रायफ्रुट्स, वेगवेगळे वेपन्स, हँड ग्रेनेड, शस्त्रानिशी सज्ज पाठवेले. 4:15 पहाटेची वेळ. मजल दर मजल करत सॅटेलाइट फोनवरती नियंत्रण आहे. दुर्दैवानं बघा, या सॅटेलाइट फोनवरती जे आवाज सापडला झाकीर रहमान लखवीच्या सोबत बीड जिल्ह्यातील गेवराईच्या धनगरवाड्यामध्ये मिलिया हायस्कूल समोर राहणारा जकीउद्दीन अन्सारी, उंची 4 फूट 8 इंच, व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेला एक गेवराई बीड मधला अतिरेकी पाकिस्तानमधून कमांड देत होता. अस्तनीतील निखारे पाकिस्तानात जाऊन देशाशी युद्ध करत होते. झाकीर रहमान लखवी त्या 10 अतिरेक्यांना निरोप दिला. लॉन्च सुसाट वेगाने निघाली. दिनांक 23 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता कराचीच्या समुद्र किनाऱ्यातनं निघालेलं ते जहाज भारतीय सीमाच्या जवळ आलं आणि कुबेर नावाचं भारतीय जहाज होतं. त्याच्यावरती कप्तान होता अमरसिंग सोलंकी. या अमरसिंग सोलंकी अल हुसैनी जहाजातनं हे सगळे उतरले. लॉन्च मधून अल हुसैनी जहाजात बसले. अल हुसैनी जहाज समुद्रामध्ये सुसाट वेगाने निघालं आणि भारतीय समुद्र किनाऱ्यावरती कुबेर नावाचं भारतीय जहाज, मासेमारी करणारं जहाज होतं. त्याचा कप्तान होता अमरसिंग सोलंकी. या अमरसिंग सोलंकीला त्यांनी ताब्यात घेतलं. 4 साथीदाराची हत्या केली. जीव वाचवण्यासाठी अमरसिंग सोलंकी दुसऱ्या डिंगीत बसला. डिंगी म्हणजे हवेने फुगवण्याचं ते छोटंसं जहाज. डिंगी वेगाने निघाली. कुबेर प्रवास करत मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ आला आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरनं डिंगीमध्ये हे 10 अतिरेकी बसले आणि डिंगी सुद्धा सुसाट वेगाने निघाली आणि कुलाब्याच्या बदभार पार्कमध्ये हे 10 अतिरेकी सुखरूपपणे उतरले. 2-2च्या गटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा आदेश त्यांच्या आला कमांडने दिला होता. जकीउद्दीन अन्सारीसह झाकीर रहमान लखवी सॅटेलाइट फोनवरनं संपर्कात होते. मुंबई पोलीस गाफील होतं, माहिती नव्हतं. बघता 2-2 अतिरिक्त वेगवेगळ्या गटांनी निघाले आणि पहिला हल्ला झाला 9:40 दिनांक 26 नोव्हेंबर 2008
9:40 हल्ला झाला लिओपोल्ड कॅफेमध्ये आणि 10 माणसं मारल्या गेली. बघता बघता दूरदर्शनवरती बातम्या निघाल्या. कदाचित गँगवॉर मधला किंवा अजून करला हल्ला आहे तोपर्यंत निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचली नव्हती. परंतु 9:50 दुसरा हल्ला हॉटेल ओबरायवरती झाला. ताजवरती तो त्याच वेळेस हल्ला झाला आणि 2-2च्या गटाने आलेले अतिरेकी वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करत होते. हॉटेल ताजमध्ये एका क्षणाला 22 लोक ठार मारले गेले. ब्रश फायर करत 60 वेगाने अतिरेकी शिरले आणि बघता बघता 2 अतिरेकी 9:50 एकाचं नाव होतं अजमल कसाब आणि दुसऱ्याचं नाव होतं अबू इस्माईल डेरा छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या त्या शौचालयात घुसले आणि वेपन्स जे लोड करून बाहेर आले आणि बघता बघता ग्रेनेड टाकलं. कळता न कळता स्फोट झाला. चेंगराचंगली, रक्त मांसाचा सडा, किंकाळ्या आणि ग्रेनेडचा स्फोट, बंदुकांच्या गोळ्यांचा आवाज आणि बघता बघता त्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती रक्त मांसाचा सडा पडला. काय होतं हे कळण्याच्या आत वरती अनाउन्समेंट करणारा विष्णू झेंडे नावाचा अनाउन्सर होता, उद्घोषक होता. त्याच्या लक्षात आलं हा अतिरेकी हल्ला आहे आणि तो अनाउन्समेंट करत करत सीआरपीएफच्या जवानाला जागरूक करत होता. अतिरेकी या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्ममध्ये जात आहेत. सिव्हिलियन नागरिकांनी कसं का योगदान द्यावं, कर्तव्य द्यावं हे विष्णू झेंडेच्या रूपाने तिथं कर्तव्य बजावत असलेलं अनाउन्समेंट केलं. छोटू चायवाला उर्फ मोहम्मद तौफिक नावाचा चहावाला त्यांनी सुद्धा अनेक लोकांना वाचविलं. बघता बघता छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती हल्ला सुरू झाला. तितक्यात बातमी आली नरिमन हाऊसवरती हल्ला झाला आणि लक्षात आलं ATSला करकरे साहेब होते की हा हल्ला पाकिस्तानमधून ऑपरेट होत आहे. अधिकृतपणे टेलिव्हिजनच्या वार्ताहरांना त्यांनी सांगितलं. बघता बघता देश विदेशामध्ये बातमी पोहोचली. पाकिस्तान प्रणित हल्ला मुंबईवरती झाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेकी लपले. ताजमध्ये 2 अतिरेकी लपले. नरिमन हाऊसवरती 2 आहेत. प्रत्येक ठिकाणी 2-2 वेगवेगळ्या गटामध्ये निघालेले अतिरेकी. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती जेव्हा हल्ला झाला शशांक शिंदे नावाचा इन्स्पेक्टर तिथं होता आहे. त्या पिस्टलसह तो त्या ATMच्या आडोशाने त्या AK-47चा मुकाबला करता करता पाठीमागून 2 गोळ्या शिरल्या आणि शशांक शिंदे, कोकणातला शशांक शिंदे त्या मुकाबल्याचा हल्ला करत असताना हुतात्मा पावला. अंबादास पवार नावाचा एक पोलीस कॉन्स्टेबल, कवटे महाकाळ सातारा जवळचं त्याचं गाव, तो काहीतरी पोस्टाचं टाकायला आला होता. तो त्या दिवशी ऑन ड्युटी नव्हता. पण त्याच्या लक्षात आलं एक 303 रेल्वे पोलीस अनलोड करण्याचा प्रयत्न करतोय पण ती होत नाही. तितक्यात त्यांनी सांगितलं मी मुंबई पोलीस अंबादास पवार बाजूला हो आणि 303 अनलोड करण्याचा प्रयत्न करत त्यांनी ते फायर करण्याचा प्रयत्न केला आणि कसाबच्या लक्षात आलं कोणीतरी फायर करतंय. तितक्यात कसाबची AK-47 त्या दिशेने वळली आणि अंबादास पवार ही तिथंच हुतात्मा झाला. विचार करा, अंबादास पवाराच्या गावी मी गेलो होतो. नंदी बैलाचा खेळ दाखवून पोट भरणारं हे पवार कुटुंब मुंबई पोलीसमध्ये लोक भरती झाल्यानंतर सोन्याचे दिवस येतील म्हणून एकुलता एक लोक मुंबई पोलीसमध्ये भरती केला. तो अंबादास पवार त्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती भारत मातेचं रक्षण करताना कोसळला होता. मुरलीधर चौधरी तिथंच कोसळले, मुकेश जाधव तिथंच कोसळले. 4 हुतात्मे झाले आणि एव्हाना तिथे हेमंत करकरे साहेबांचं आगमन बरोबर 10:30 झाला. DCP संजय मोहिते आहेत, वसंत कोरगावकर DCP, KP रघुवंशी ATS चीफ तेव्हा तिथे आलेले आहेत आणि बघता बघता स्ट्रॅटेजिक मूव्ह चालू असताना टाइम्स ऑफ इंडियाच्या गल्लीतनं गोळीबाराचा आवाज आला. एव्हाना अतिरेकी इतक्या लवकर प्रतिसाद आपल्याला प्रतिकार होईल अशी त्यांची कल्पना नव्हती. तिथून ते पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या गल्लीतनं शिरले आणि शिरल्यानंतर करकरे साहेबांच्या लक्षात आलं की ते तिकडे गेलेत आणि बघता बघता करकरे साहेब तिकडे गेले. तोपर्यंत विजय साळसकरांना ऍडिशनल कमिशनर प्रेमेन भारती आणि राकेश मारिया यांच्या ऑफिसमधनं फोन गेले. धान्या वाघ एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर 60 वेगाने आले. BMCच्या इमारतीजवळ आल्यानंतर कळलं CP ऑफिसला जाण्यापेक्षा बातमी रिसेंट अपडेट आला की अतिरेकी कामा हॉस्पिटलमध्ये घुसलेत. कामटे साहेबांना त्याच वेळेस कळलं आणि दुर्दैवाने हे 3 अधिकारी अचानकपणे तिघही कामा हॉस्पिटलच्या दिशेने वळले. आता 10:55 झालेत. मेट्रो सिनेमाच्या जवळ IPS सदानंद दातेंची गाडी आली. त्यांच्या लक्षात आलं की कामा हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावर लपलेत.
सदानंद दाते साहेबांनी गाडी 160 वेगाने वळवली. समवेत प्रकाश मोरे आहेत, विजय पवार आहेत, विजय खांडेकर आहेत, हवालदार माने आहेत. चौघांनीशी गाडी 160 वेगाने कामा हॉस्पिटलच्या लिफ्टमधून शिरत असताना, मुकाबला करत असताना ग्रेनेड आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. प्रकाश मोरे आणि विजय खांडेकर जाग्यावरती हुतात्मे झाले. सदानंद दाते साहेबांच्या पायाला जखम झाली, रक्त भळाभळा व्हायला लागलं, डोक्यावरती मार लागला, डोळ्याच्या जवळ रक्तस्त्राव सुरू झाला. परंतु हा योद्धा डगमगला नाही. आणि बघता बघता हे 3 अधिकारी विजय साळसकर, हेमंत करकरे आणि अशोक कामटे साहेब कामा हॉस्पिटलच्या बॅक गेटला आले आणि यांच्या लक्षात आलं ब्रश फायरचा आवाज. प्रत्युत्तरादाखल अशोक कामटे साहेबांनी AK-47 हवेत फायर केला आणि सांगितलं तुझा बाप इथं आलाय. परंतु कोणीतरी आपला प्रतिकार करायला कुमक बोलवली असा अतिरेक्यांचा समज आला आणि अतिरेकी कामा हॉस्पिटलमधून आझाद मैदानच्या गेटकडनं निसटले. ही कल्पना एव्हाना विजय साळसकर या 3 अधिकाऱ्याला नव्हती. आणि तिथे पायधुनीचे ACP भांबरे साहेबांची पालीस गाडी होती. हेडक्वार्टरला पायी जाणं धोक्याचं आहे आणि म्हणून हे 3घही गाडीत बसले. ड्रायव्हर होता बळवंत भोसले. बळवंत भोसलेला विजय साळसकरांनी सांगितलं तू मागे बस. सारथी चालक म्हणून विजय साळसकर गाडी पालीस चालवायला लागले. बाजूच्या सीटवरती IPS अशोक कामटे, मधल्या सीटवरती ATS चीफ हेमंत करकरे साहेब आणि पाठीमागच्या 2 सीटवरती जयवंत पाटील, योगेश पाटील आणि बळवंत भोसले. आणि इतक्यात हा ढाण्या वाघ नाव अरुण जाधव, विजय साळसकरांचा सावली म्हणून एन्काउंटरमध्ये अनेक एन्काउंटरमध्ये भाग घेतलेला हा ढाण्या वाघ पाठीमाग पळत पळत आला. साहेब मला घेऊन जा. साहेब म्हणतात भाऊ थांब, आणि भाऊ आज ऐकायला तयार नाही. तसाच तो गाडीमध्ये बसला. गाडी क्वालीस बंद झाली. हा भाऊ तिथे बसला आणि बघता बघता अतिरेकी तिकडं आझाद मैदानच्या गेटकडनं फुटपाथवरती आलेत. ते शोधतायत कुठलं तरी वाहन मिळावं पळून जाण्यासाठी. आणि त्यात पोलीस इन्स्पेक्टर बापूसाहेब दुर्गुडे आलेले दिसले. वर्दीवरचे दिसल्याबरोबर अतिरेक्यांनी ब्रश फायर केला आणि फुटपाथवरती आझाद मैदान गेटच्या बाजूनं कामा हॉस्पिटलच्या फुटपाथवरती पोलीस इन्स्पेक्टर बापूसाहेब दुर्गुडेंचा हुतात्मे झालं. आणि मात्र लपत लपत अतिरेकी निघालेत एका गाडीच्या शोधार्थ. आणि इतक्यात GT क्वार्टर्स मधनं तत्कालीन वैद्यकीय सचिव भूषण गगराणींची लाल दिव्याची गाडी लाल दिवा फिरत फिरत येताना दिसला. सायरन वाजवत येताना दिसला. GT क्वार्टर्स मधनं गाडी निघाली. त्या गाडीचा चालक होता मारुती फड. गाडी चालवत निघाला. त्याची बायको GT क्वार्टर्स मधनं त्याला बाय बाय करता. इतक्यात ते 2 अतिरेकी आले. लाल दिव्यासारखी सुरक्षित गाडी दिसते. त्यांनी ब्रश फायर केला. धाड धाड गोळ्या शिरल्या. 3 हाताला लागल्या. मारुती फड सावध होता. आतमधून गाडी लॉक केली आणि तो खाली वाकला. अतिरेकी जवळ आले. गाडी उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आला अतिरेक्यांच्या अबू इस्माईल डेरा आणि अजमल कसाबच्या कदाचित आपल्या गोळ्यांनी हा चालक मेला. म्हणून गाडी उघडण्याचा प्रयत्न करत असताना गाडी लॉक होती. त्यांनी लक्षात आलं की ड्रायव्हर मेला. म्हणून ते तसंच लपत लपत रंगभवनच्या गल्लीत आले. त्यांना याची कल्पना नव्हती पुन्हा फिरून ते त्याच ठिकाणी येणार आहेत याची कल्पना नव्हती. रंगभवनच्या गल्लीमधून ते झुडपात लपत लपत कॉर्पोरेशन बँकच्या ATMच्या जवळच्या झुडपात लपले. आणि तितक्यात तिकवालीस येताना बघितली की आता ही गाडी मिळणार म्हणून कदाचित त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्या गाडीमध्ये चालवायला होते विजय साळसकर, बाजूला अशोक कामटे, मधल्या सीटवरती हेमंतजी करकरे आणि बाकीच्या मागे 4 सीटवरती जयवंत पाटील, योगेश पाटील, बळवंत उर्फ बाळासाहेब भोसले आणि हा ठाण्याबाग एकमेव वाचलेला साक्षीदार अरुण जाधव. पण त्या कॉर्पोरेशन बँकच्या झुडपाच्या मागे हालचाल झाल्याबरोबर चाणाक्ष विजय साळसकरांच्या लक्षात आलं. ती हालचाल चकाकली आणि एकाएकी आपल्या पिस्टलमध्ये फायर केले. अबू इस्माईल डेराच्या हाताला गोळ्या लागल्या. त्याची गन बाजूला पडली. परंतु सावध होता तो अजमल कसाब. 160 वेगाने ब्रश फायर अंधाधुंद फायर केला. इतका मोठा फायर झाला. बघता बघता शांत त्या गाडीमध्ये इतके होल पडले की कोणी जिवंत वाचला नाही याची खात्री त्यांनी केली. आणि दबक्या पावलाने कॉर्पोरेशन बँकच्या ATM वरनं हे 2 अतिरेकी त्या गाडीचा ताबा घ्यायला निघाले. परंतु ताबा घेतला. सगळे रक्त बंबाळ अवस्थेमध्ये अधिकारी पडले होते. काही लोकांची प्रेत खेचून तिथंच टाकले, साळसकर साहेबांपासून करकरे साहेबांपर्यंत. आणि गाडीचा ड्रायव्हिंग करत अबू इस्माईल डेरा 160 वेगाने निघाला. मुंबईच्या रस्त्याची फारशी माहिती नव्हती. मुंबईच्या रस्त्याची फारशी माहिती नव्हती. परंतु 160 वेगाने निघालेल्या त्या अबू इस्माईल डेराने गाडी मेट्रो सिनेमाच्या जवळ आणल्यानंतर त्या वेगामुळं टायर फाटला आणि गाडी रिंगवरती घासायला लागली. तितक्यात मेट्रो सिनेमाच्या जवळ खिडकीमधून त्या अजमल कसाबनी ब्रश फायर केला. आणि दुर्दैव बघा, विजय साळसकरांचा चालक अरुण चित्ते साहेबांच्यासाठी आलेला त्या गर्दीमधून एकटा मारला गेला. अरुण चित्ते विजय साळसकरांचा सारथी मेट्रो सिनेमाजवळ कोसळला.
आणि सुसाट वेगाने गाडी निघाली, परंतु गाडी आयनॉक्सच्या जवळ टर्निंगला टायर फाटला आणि रिंगवरती घासत ठिणग्या पडत होत्या. गाडी पुढे आता घेऊन जाणार नाही याची अतिरेक्यांना खात्री पटली आणि गाडीतनं ते उतरले. हातामध्ये वेपन्स होते, स्वतः रक्तबंबाळ अवस्थेमध्ये होते आणि या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये समोरून येताना एक स्कोडा गाडी दिसली. SR आरास नावाचं एक दाम्पत्य फिरायला म्हणून निघालं होतं. सिल्वर रंगाची स्कोडा होती. गाडीचा क्रमांक होता MH02 JP 1276 क्रमांकाची गाडी. आणि बघता बघता हे अतिरेकी त्या कॉलेजमधून उतरले. तिथे त्या स्कोडा गाडीचा ताबा घेतला आणि सुसाट वेगाने निघाले. आतापर्यंत उजव्या दंडामध्ये 3 गोळ्या आणि डाव्या दंडामध्ये 2 गोळ्या शिरलेला ढाण्या वाघ जखमी अवस्थेत मेल्याचं सोंग करून झोपला होता. तो ढाण्या वाघ अरुण जाधव उठला आणि वायरलेसचा तो सेट हातात पकडला. हातामधनं रक्त टपाटपा गळतंय आणि संदेश DB मार्ग पोलीस स्टेशनला गेला, गिरगाव चौपाटीकडं. या ढाण्या वाघानं संदेश दिल्यानंतर पुढं गिरगाव चौपाटीवरती अनेक लोकांची हत्या टळली. पोलीस सजग झाला. तेव्हा 12 वाजून गेले होते, म्हणजे मध्यरात्र उलटून गेली होती. 27 नोव्हेंबर उजाडला होता. DB मार्ग पोलीस स्टेशन सतर्क झाला. DB मार्ग पोलीस स्टेशननी बरोबर तिथे बॅरिकेड्स लावले. येणारी गाडी सिल्वर रंगाची आहे. अतिरेकी असे दिसतायत, या भाषेत बोलतायत, असे ही सगळी टिप्स, ही सगळी इत्थंभूत माहिती ढाण्या वाघ अरुण जाधवनी दिली होती. आणि बघता बघता DB मार्ग पोलीस स्टेशन मधून गिरगाव चौपाटीला या अतिरेक्यांना अडवण्यासाठी सुसज्ज फौज कामाला लागले. या फौजेमध्ये होता ढाण्या वाघ, हेमंत भावदनकर, भास्कर कदम, संजय गोविलकर, तुकाराम ओंबळे. बघता बघता गाडी तिथे आली. फोकस मारलं. या सगळ्या पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरलं की ही गाडी अतिरेक्यांची आहे. जवळ येण्याची वाट नाही बघितली. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. हेमंत भावदनकरनी गोळी मारली, भास्कर कदमांनी गोळी मारली आणि ड्रायव्हिंग करणाऱ्या अबू इस्माईल डेराला जागच्या जागी ठार केलं. आता चोही बाजूने पोलिसांचा वेढा पडला. सगळ्याला वाटलं अतिरेकी ठार झालेत, परंतु एक अतिरेकी जिवंत होता. सुसाट वेगानं निघालेली गाडी एकाएकी थांबली. ड्रायव्हिंग करणारा अबू इस्माईल डेरा ठार झाला. हेमंत भावदनकर आणि भास्कर कदमांच्या गोळीनं टिपला गेला. परंतु गाडी थांबल्यानंतर 2 अतिरेक्यांचा ताबा घ्यायची लगबग सुरू झाली. परंतु एक अतिरेकी जिवंत याची कल्पना चाणाक्ष नजरेच्या तुकाराम ओंबळे नावाच्या पोलीस नायकाने हेरली आणि त्याच्या लक्षात आलं, तुकारामजींच्या लक्षात आलं की हा अतिरेकी जिवंत आहे. एखाद्या सिंहाच्या छाव्याने झेप घ्यावी ऐशी झेप घेतली. हातामध्ये AK-47 नव्हती, बुलेट प्रूफ जॅकेट नव्हता, साधी काटेही नव्हती, परंतु झडप घेतली. बघता बघता झडप घेतल्यानंतर 13 गोळ्या छाताडातनं बाहेर निघाल्या. तुकाराम ओंबळे हुतात्मा पावले, परंतु मारलेली मिठी मात्र त्यांनी सोडली नाही. जिवंत कसाब नावाचा अतिरेकी ज्यांनी पकडून दिला त्या तुकारामजी ओंबळेंच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि साहसाला माझा मानाचा मुद्रा. मी कधी कधी विचार करतो, तुकारामजी ओंबळे जेव्हा झडप घालायला निघाले असतील तेव्हा कुटुंब आठवलं नसेल का? आठवलं नसेल का? मला 4 मुली, पवित्र आणि वंदनाचा विवाह झालेला आहे. 2 मुली, एक BA सेकंडला, एक धाकली आहे. माझ्या 2 मुली वैशाली आणि भारती या घरी एकट्याच आहेत. कदाचित मारला गेलो तो यांचा विवाह कोण करणार? हा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला नसेल का? गेला असेल, पण कुटुंबापेक्षा राष्ट्र मोठं या सिद्धांताचे आचरण करते. तुकारामजी ओंबळेंच्या रूपात जिवंत होते म्हणून आपण पाकड्यांना नामोहरम करू शकलो. ही ताकद शस्त्र नसताना सुद्धा मुंबई पोलीस लढला. शस्त्र असताना लढला, शस्त्र नसताना लढला. अवघे 4 हेल्मेट आणि 27 बुलेट प्रूफ जॅकेट, 427 ATSच्या स्टाफला 27 बुलेट प्रूफ जॅकेट, अवघे 4 हेल्मेट. ही माहिती अधिकारात उघड झालेली माहिती, ही वस्तुस्थिती आहे. तुटपुंजा शस्त्र सामग्रीनिशी लढला मुंबई पोलीस, लढला, पळाला नाही, निधड्या छातीनं लढला. एक सांगू इच्छितो, प्रतिकूलतेमध्ये लढणं ही मराठ्यांची परंपरा आहे. मी थांबवायचे का? थोडा आवाज सुद्धा मला वाटतं काही कमी झालाय. मला साऊंड सिस्टम मध्ये काहीतरी एखादी कॉर्ड हल्ली आहे.
कारण आवाज तुम्ही ते झाकाझाकी करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठली तरी कॉर्ड हल्ली आणि साऊंड सिस्टम वरती परिणाम झाला याची मला साऊंड वरती परिणाम झालाय ना, कारण मला येस कुठंतरी काहीतरी झालं आणि माझ्या लक्षात आलं थोडा कमी करा. एक लक्षात घ्या, आपण शेवटच्या टप्प्यात आहेत. काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला आवाज थोडा कमी करतात. इको नकोय. प्रतिकूल परिस्थिती आहे, पण ऊन वारा पावसाला घाबरणारा मराठा नसतो. आणि मराठा ही व्याख्या मी व्यापक सांगितली, त्या अर्थाने घ्यावी. मी एक सांगू इच्छितो, मला बऱ्याच लोकांनी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज असते का? तुकारामजी ओंबळेंनी ज्या पद्धतीनं घरादाराची पर्वा न करता जिवंत अतिरेकी पकडून दिला, निधड्या साहस विकत आणता येत नाही. सोन्याच्या साखळ्या विकत घेता येतात, संपत्ती विकत घेता येते, फ्लॅट प्लॉट विकत घेता येतात. साहस रक्तामध्ये लागतात आणि हे साहस तुमच्यामध्ये, कारण छत्रपतींच्या महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म आहे. त्यामुळे हे साहस आपलं जेनेटिक्स आहे. मुंबई पोलीस ज्या पद्धतीने लढला, जागतिक मूल्यांकन मुंबई पोलिसाचं कोणी क्रमांक 2 करो, स्कॉटलंड यार्ड क्रमांक 1, मुंबई पोलीस क्रमांक 2. मी नेहमी म्हणत असतो, मुंबई पोलीस क्रमांक 1, स्कॉटलंड यार्ड सारख्या फॅसिलिटी द्या आणि 8 तासाची ड्युटी आणि सुविधा द्या, आम्ही नंबर 1च आहोत. आम्हाला राहायला घरं नाहीत, तुटपुंजा सुविधा अभाव असताना आम्ही लढतो. काय फॅसिलिटी आहेत आम्हाला जागतिक तुलनेमध्ये, ते न देता मुंबई पोलीस जागतिक क्रमवारीमध्ये क्रमांक 2 आहे. माझ्या दृष्टिकोनातनं क्रमांक 1 आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं की, मी म्हटलं मी अनेक योद्ध्यांच्या घरात जाऊन आलो. त्या अरुण चित्ते, मला तर कधी कधी योगायोग काय वाटतं की जणू काही धन्याच्या बरोबर सारथ्य करायला स्वर्गात गेला. विजय साळसकरांसारखा निधड्या छातीचा ऑफिसर, ज्यांनी 60-70 एन्काउंटर केले, त्याचा सारथी खास सारथ्य करायला यावा अरुण चित्ते नावाचा पोलीस, आणि मेट्रोच्या गर्दीमध्ये एकमेव मारला जावा. जणू स्वर्गारोहणामध्ये साहेबांना तिथल्या सारथ्याला अडचण येऊ नये म्हणून निष्ठा काय असावी हो. त्यांना 3 मुली, शेवटची 3 वर्षाची मुलगी, त्या अरुण चित्तेच्या घरी सांत्वना करण्यासाठी या हौतात्म्यानंतर लोक जात होती. 3 वर्षाच्या चिमुकल्या बाळाला अरुण चित्तेच्या बायकोने सांगितलं, ती विचारायची बाबा कसे नाही आले घरी. तेव्हा त्या बाळाचं सांत्वन करताना अरुण चित्तेची पत्नी सांगायची, तुझे बाबा बंदोबस्ताला गेलेत. पोलिसांच्या कुटुंबाला बंदोबस्त शब्द हा घराघरात लेखला रेखलात रुजलेला शब्द. त्या अरुण चित्तेची झाकली मुलगी सांत्वना करण्यासाठी कोणी खाकी वर्दीवाला आला की पाठीमागे जायची, चिमुकल्या हाताने पॅन्ट ओढायची आणि प्रत्येकाला विचारायची, माझे बाबा बंदोबस्तावरनं कधी परत येणार. प्रत्येक घरामध्ये मला लोक विचारतात की सरकारने हे दिलं ते दिलं. अरे म्हटलं, हौतात्म्यानंतर सरकार देणार काय हो? गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, काय देणार सरकार? एका अर्थतज्ञांनी लिहिलं होतं, मुंबईच्या 59 तासानंतर 13,000 कोटीचं नुकसान झालं. अरे म्हटलं, 13,000 कोटी नाही, 13 लाख कोटी आम्ही कमवू. कुठून आणायचे आम्ही कामले? कुठून आणायचे साळसकर? कुठून करकरे आणायचे आम्ही? करोडोमध्ये एखादा माणूस जन्माला येतो, अरे आर्थिक नुकसान आम्ही सहन करू. ही माणसं कुठून आणायची?
माझं एक व्याख्यान 2009 ला झालं. अरुण जाधव होते. 1 मे 2009 ला शिवाजी मंदिरला मी व्याख्यान देत होतो आणि साळसकरांच्या पत्नी स्मिता साळसकर, हेमंत करकरे साहेबांच्या पत्नी कविता करकरे, विजय साळसकरांच्या आईसाहेब समोर व्याख्यान देत होते आणि मी अख्खा प्रसंग सांगत होतो. त्या विजय साळसकरांच्या पत्नीच्या आणि आईच्या डोळ्यातनं आसवांच्या धारा व्याख्यान संपेपर्यंत थांबत नव्हत्या. आणि मी सरकारला सवाल केला, गॅस एजन्सी पेट्रोल पंप राहू देतो, या माऊलीने जगायचं कसं? नवसानंतर झालेला तो विजय, दुडू चड्डीमध्ये शाळेमध्ये जाणारा तो विजय, यवनावस्थेमध्ये टी शर्ट पॅन्ट घातलेला महाविद्यालयात जाणारा तो विजय, MPC करण्यासाठी नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आईला नमस्कार करून वर्दीमध्ये पहिला सेल्यूट ठोकणारा विजय, स्मिता बरोबर मुंडावळा घातलेला लग्नातला विजय आणि धडाधडा चितेवरती जळणारा विजय. कसं विसरायचं हो त्या माऊलीने? हुतात्म्यांच्या घरामध्ये जाऊन बघा, माणसं परत येत नाहीत. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी 50 लाख 1 कोटीनी काही होत नाही. माणूस असला पाहिजे. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की शिवाजी महाराज असते तर, म्हटलं 26 नोव्हेंबरच घडला नसता. छत्रपती शिवाजी महाराज असते तर 26 नोव्हेंबर घडलाच नसता. 2 दृष्टे महापुरुष या हिंदुस्थानमध्ये आणि महाराष्ट्रात निर्माण झाले. मराठी भूमिपुत्र ज्यांनी जागतिक पातळीवरती डंका गाजवला, त्या 2 भूमिपुत्राचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये आले होते. दिनांक 22 जुलै 1942 मी तुम्हाला सांगतोय. गव्हर्नर जनरलचं मंडळ होतं. आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ असतं तसं गव्हर्नर जनरलचं मंडळ. 1942 ते 1946 बाबासाहेब आंबेडकरांना एक्सपर्ट त्या मंडळावरती घेतलं होतं. आजच्या भाषेत कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, श्रम मंत्रालय दिलं होतं परमपूज्य बाबासाहेबांना. आणि दुसऱ्या दिवशी 21 जुलैला त्यांनी पदभार घेतला. 22 जुलै 1942 ला दुसऱ्या दिवशी हॉटेल ताजमध्ये, हॉटेल ताज 1902 ला बांधले बरं का, 1902 ला, 1942 सांगतोय. 1942 ला पोलीस, हुतात्म्यांचे कुटुंबीय माझ्या हृदयातला विषय. मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही वर्तमानात शिवचरित्र शोधता. म्हटलं हो, शोधतो. त्या कामा हॉस्पिटलमध्ये तुटपुंजा साहित्यानिशी जखमी अवस्थेमध्ये लढणारा तो योद्धा सदानंद दातेंच्या रूपात असो, किंवा 3 गोळ्या उजव्या दंडामध्ये शिरल्यानंतर सुद्धा टपाटपा रक्त गळत असताना वायरलेस संदेशचा सेट हातात घेतलेला हा अरुण जाधव नावाचा योद्धा असो, हे बाजी प्रभू देशपांडेच मला दिसतात. यातना गोळ्या गेल्यानंतर काय असतात त्याची त्याला कळतं. या ढाण्या वाघाला विचारलं, 3 गोळ्या शिरल्या उजव्या दंडामध्ये, 2 डाव्या दंडामध्ये, कुठून मिळाला? अरुण भाऊला विचारलं, वेदना होत होती का? वेदना होत होती. दाते साहेबांनाही गोळ्या लागल्यानंतर वेदना होत होती, परंतु वेदना निश्चित एवढी नव्हती जेवढी पावनखिंडीमध्ये छत्रपती विशाळगडी पोहोचेपर्यंत 2 हातात समशेरे घेऊन लढणाऱ्या बाजी प्रभू देशपांडे एवढी वेदना नव्हती. हे त्यांचे प्रेरणास्थान होतं आणि म्हणून ही माणसं लढली. हॉटेल ताजवरती हल्ला झाला तेव्हा DCP राजवर्धन साहेब असतील, DCP नांगरे पाटील साहेब असतील, ही सरसावली त्या बाजूनं, अशोक पवार, सौदागर शिंदे, दीपक ढोले, नितीन काकडे, अमित कुमार खेटले, अरुण माने सरसावले तिकडं. धडाधड त्यात हॉटेल ताज म्हणून धुराचे लोळ येत होते, ग्रेनेडचे आवाज येत होते. आणि तितक्यात आमच्या सोलापूर जिल्ह्यातील वय वर्ष 22 ना होता राहुल शिंदे पुढे झाला.
ऑन ड्युटी नव्हता. SRPFचा तो जवान, त्यांनी कर्तव्य केलं तर नसता केलं तर सस्पेंड ही झाला नव्हता, नसता झाला. तो नांगरे पाटलाला बोलता झाला, साहेब मी यायलाय, मला यायचंय, मला लढायचंय. आणि तो राहुल शिंदे त्या हॉटेल ताज मधल्या लढाईमध्ये हुतात्मा झाला. मी इतिहासामध्ये डोकवलं, असाच एक शिंदे बुराडी घाटामध्ये हुतात्मा झाला होता. दिनांक होता 10 जानेवारी 1760. युद्ध होतं मराठे विरुद्ध अफगाणी. अफगाण्यांच्या वतीनं लढत होता रोहिला, नजीब खान रोहिला आणि कुतुबशाह. त्या घनघोर युद्धामध्ये युद्ध संपलं, सूर्यास्त झाला. आपापले शत्रू सैन्य आपापल्या छावण्याकडे परतायला लागले. त्या काळातला नियम होता सीज फायर, सूर्यास्त झाल्यानंतर लढाई थांबायची. नजीब खान रोहिला आणि कुतुबशाह अहमद शाह अब्दालीच्या वतीनं लढता लढता आपापल्या छावणीत परतत होते, मराठे परतत होते. इतक्यात एक जासूस पळत आला, नजीब खान रोहिल्याला बोलला, मुस्तकीम खबर लाया. ती खबर होती दत्ताजी शिंदे पडला, मराठ्यांचा सेनानी पडला. ही बातमी ऐकल्यानंतर नजीब खान रोहिल्याचं वाक्य होतं, नामुमकिन, असंभव, मराठा लढता लढता पडेल ही शाश्वती शत्रूलाही नव्हती लक्षात घ्या. नामुमकिन, असंभव. जासूद बोलला मी धावतो. जासूद पुढं आणि नजीब खान रोहिल्या आणि कुतुबशाह हत्तीवरनं परत फिरले रणांगणावरती. प्रेतांचा खच होता, ढिगा पडली होती, कोणाचे हात तुटले होते, कोणाचे पाय तुटले होते, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये वीर विवळत होते. अफगाणी पडले होते, मराठे पडले होते. विशिष्ट अंतरावरती हत्ती चालून गेला मृतांच्या ढिगाऱ्यावरनं. तितक्यात जासुदाने दाखवला हा दत्ताजी. मोत्याची माळ विखुरलेली होती. मराठ्यांचा सेनानी मराठी पेहरावात पडला होता, पगडी बाजूला पडली होती. आणि हा नजीब खान रोहिल्याने बघितला. कुतुबशाह मोठमोठ्याने हसायला लागला, उन्मादी हास्य होता. त्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचा सेनानी दत्ताजी पडला. दत्ताजीचा शेवटचा श्वास चालू होता. रणांगणावरची माती नाकातनं फुफ्फुसात जात होती आणि जसा श्वास बाहेर पडत होता तशी माती उडत होती. दत्ताजी शिंदे जिवंत याची खात्री पटली आणि नजीब खान रोहिला बोलला, मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न होता. क्यों पटेल, हमसे और लढेंगे, म्हणजे आमच्याशी खेटणार का? हे वाक्य ऐकल्याबरोबर हातातल्या मुठी वळल्या. तलवार पकडण्याचा प्रयत्न झाला आणि उठत उठत समोर यमराज दिसतोय. डोळ्याची झापडं पडतायत आणि दत्ताजी शिंद्यांचं वाक्य होता, क्यों पटेल हमसे और लढेंगे, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. मरणाची भी दया मागितली नाही. त्या दत्ताजीचं वय होतं 22 आणि ताजच्या समोर नांगरे पाटलांच्या बरोबर जाऊन हुतात्मा झालेला राहुल शिंदे सुद्धा 22 वर्ष वयाचा. दत्ताजी शिंदे मला राहुल मध्ये दिसतोय. बाजी प्रभू देशपांडे, सदानंद दाते आणि या अरुण जाधवांमध्ये दिसतात. शिवचरित्राची पात्र पुन्हा होतात, बघण्याची दृष्टी निर्माण झाली पाहिजे. बाबासाहेबांचा सत्कार चालू होता हॉटेल ताज मध्ये. दिनांक 22 जुलै 1942 नॅशनल सिमन्स युनियननी सत्कार ठेवला. मुंबईच्या कामगार युनियननी गळ्यामध्ये हार आणि बाबासाहेबांचं भाषण सुरू आहे. समुद्राच्या लाटा हॉटेल ताज मधून बाबासाहेबांना दिसल्या आणि बाबासाहेबांच्या मुखात वाक्य निघाले, कधी नव्हे या भारत देशाला इकडून धोका होऊ शकतो, म्हणून सैनिकांमध्ये नावाड्याला महत्व द्या. दूरदृष्टी, विजनरी पर्सनॅलिटी. छत्रपती शिवाजी महाराजांचं तर स्वतंत्र आरमार होतं. मी नेहमी म्हणत असतो की शिवाजी महाराज असते तर 26 नोव्हेंबरच घडला नसता. त्याचा पुरावा जे बाबराला जमला नाही, जे जहांगीरला जमला नाही, जे शहाजहानला जमला नाही, जे हुमायूनला जमला नाही, जे अकबराला जमला नाही, ते कोणी करून दाखवला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. जशी जमिनीला सीमा असते, भूहद्द असते, तशी सागरालाही सीमा असते. याची जाण हिंदुस्थानाच्या इतिहासात कोणी करून दिली असेल आणि आपलं आरमार निर्माण केलं असेल तर त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. फादर ऑफ इंडियन नेव्ही. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा
रक्षण करण्यासाठी 800 गलबत होती. 1 किलोमीटरला 1 गलबत. आता किती येतो? आता किती येत? खरं सांगू, महाराजांचं शेवटचं तत्व घेऊन आपली रजा घेणार आहे. लोक महाराजांसाठी का हुतात्मे झाले? एक तत्व होतं, महाराजांनी हुतात्मा झालेल्या लोकांना उघड्यावर टाकलं नाही. म्हणजे लढणाऱ्या प्रत्येकाला खात्री होती की लढता लढता मी हुतात्मा झालो तर माझ्या बायका पोराला आणि लेकराला शिवाजी राजे उघड्यावर टाकणार नाही. हा विश्वास राज्यकर्त्यांच्या प्रती असला पाहिजे, तेव्हा देश मोठा होत असतो. सरकार सरकारच्या पातळीवरती करेल. आणि म्हणून महाराजांचं धोरण होतं, महाराजांचं धोरण आज्ञापत्रात आलंय. त्यांच्या शब्दात सांगतो, भांडते लोक जे पडले होते त्यांचे लेकास चालविले, पुत्र नाही त्यांचे बायकास निमे वेतन करून चालवावे ऐसे केले, जखम पाहून होण दिधले. याचं सोपं भाषांतरण सांगतो, भांडते लोक जे पडले होते म्हणजे जे लढत होते आणि जे हुतात्मे झाले होते त्यांच्या लेकास चालविले, म्हणजे त्यांच्या मुलाला नोकरी दिली. अनुकंपा. एखाद्याला पुत्र नाही, निपुत्रिक हुतात्मा झाला, त्यांचे बायकास निमे वेतन करून चालवावे ऐसे केले. म्हणजे आजच्या भाषेत इन्शुरन्स, पेन्शन, त्याची जेवढी सॅलरी त्याच्या 50% सॅलरी त्याच्या पत्नीला दिली. एखाद्याचा हात तुटला, पाय तुटला, डोळा जायबंदी झाला, जखम पाहून होण दिधले, कॉम्पेन्सेशन. आज सोन्याच्या मोहरा, आज इन्शुरन्स देतं, एक हात एक पाय गेला 25 लाख 50 लाख. छत्रपतींचं धोरण त्या काळात होतं, भांडते लोक जे पडले होते त्यांचे लेकास चालविले, पुत्र नाही त्यांचे बायकास निमे वेतन करून चालवावे ऐसे केले, जखम पाहून होण दिधले. सरकार सरकारच्या पातळीवर देईल, पण शिवव्याख्याता म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये एक जागर करत आहोत. तो जागर म्हणजे हुतात्म्यांच्या कुटुंबियांना मंदिराचा दर्जा आला पाहिजे. सरकार सरकारच्या पातळीवरती देईल. मी गावागावात जागर करतोय, तुमच्या अवतीभोवती लढणारा कोणी हुतात्मा असेल, कोणी पोलीस मधला असेल, कोणी निमलष्करातला जवान असेल, कोणी लष्करातला असेल, अर्धसैनिक असेल, तो जर हुतात्मा झाला त्यांच्या पत्नीला राखी बांधायला असंख्य मनगट गेली पाहिजेत. तिला सांगितलं पाहिजे, ताई बोल, तुला काय अडचण आहे. त्यांच्या माता पित्याला सन्मान दिला पाहिजे. हे आम्ही आज घराघरातनं करतो. एक वेळा तुम्ही मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, विहारामध्ये जाऊ नका, पण ही हुतात्म्यांची कुटुंबीय चालती बोलती दैवत झाली पाहिजेत. आणि हे केवळ बोलत नाही, तर माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी हुतात्म्यांच्या कुटुंबियाकडनं कोणतीही चिकित्सा घेत नाही, चिकित्सा शुल्क घेत नाही, ऍडमिट झाले तरी घेत नाही. नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करतो कृतज्ञतेने की तुम्ही लेख देशासाठी दिला, आम्हाला या सेवेची संधी द्या. कृतज्ञता आपल्या रक्तात असली पाहिजे. आणि म्हणून मी लोकांना आवाहन करतो की तुम्ही हिंदू असा, मुसलमान असा, बौद्ध असा, शीख असा, ईसाई असा, धर्म चौकटीच्या आत असला पाहिजे. मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च आणि विहाराच्या आत असला पाहिजे. पण जेव्हा राष्ट्रावरती संकट येईल आणि तुम्ही रस्त्यावरती असता तेव्हा तुमचा आमचा सर्वांचा एकच धर्म असला पाहिजे, राष्ट्रधर्म. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या